तो यावर्षी आमच्याकडे 500 एकर आहे. ओ 500 एकरचा आधुनिक शेतकरी, हो. राईट. जे वयाच्या समजा 12-13 वर्षापासून दोघे भाऊ अच्छा. पहाटे 2 वाजता उठून सायकलवर दोघे जायचे हम्म. आणि तिथे भाजी मार्केटात ते सगळं भाजीपाला विकून यायचं. मी शेती न इच्छा नसताना पण शेतीत गेलो. शेतकऱ्याला मुली सुद्धा मिळत नाही. पावसाळ्यामध्ये तुम्ही इतक्या चिखलामध्ये असे फसून राहिले, पायाला काटे बोचणे, हे करणे, ते करणे. मला नाही करायचा हा व्यवसाय. वास्तविक सांगतो मी वर्षभर अक्षरशः मला रडू आलंय. अवघड काम आहे. अवघड. पण याला सोपं बनवायचं होतं. अभ्यास केला शेतीमधला, चुका-मुका होत होत्या. यू आर डीलिंग विथ गॉड. तुम्ही अक्षरशः म्हणजे असं समजा की तुमचं सगळं काही वर्षावर डिपेंड असतं. शेतकरी आता इतक्यापासून वर्षापासून शेती करतात, पण त्यांना आजही औषधी का घ्यायच्या दुकानदाराला विचारतात आणि ते घेतात. आपण हे कच्च्या मालाचा व्यवसाय करायचा नाही. सिजनल क्रॉपवर शिफ्ट झालो. ते कॉटन, पॅडी, शुगर केन, तुमचं मग रेड ग्राम. म्हणजे जेव्हा वडिलांनी सुरू केलं तेव्हा आमच्याकडे ट्रॅक्टर पण नव्हता. अरे. आणि आजच्या घडीला म्हणजे समाधानी आम्ही दोघे भाऊ. आज आमच्याकडे 9 ट्रॅक्टर्स आहेत. आणि असं एकही इक्विपमेंट नसेल की जे आमच्याकडे नाही आहे. या भागात कारखाने चालवणं कठीण होतं. पण आजही 20 वर्षापासून ते त्रासातूनही कारखाने चालू ठेवले त्यांनी. माननीय नितीनजी गडकरी. त्यांच्या डोक्यात एकच कल्पना आहे, माझा शेतकरी उपेक्षित राहायला नको. तर शेतकरी काय करतो, भाव नाहीये आपल्याकडे, साठवण क्षमता नाहीये, तर तो विकून टाकतो. आम्ही तसं नाही करत. जे माझं ते मागे तुम्हाला सांगितलं आता मी, स्टोरेज गेम चेंजर पॉइंट हा खूप मोठा आमच्या शेतीतला खूप मोठा एक बदल आहे. शेतकऱ्यांनी याबद्दल विचार करायलाच पाहिजे. डिमांड आणि सप्लाय हा थोडासा डिस्टर्ब होऊन जातो. तुम्ही याच्यावर जर बारकाव्याने विचार केला तर शेतकरी कधीच लॉसमध्ये येऊ शकणार नाही. फॉर एक्झाम्पल, आम्ही धान आयुष्यात काढल्यावर लगेच विकत नाही. पॅडी आमच्याकडे साठवूनच असतो किमान 6 महिने. जेव्हा धान निघतो तेव्हा 2200-2500 पर्यंत रेट असतो आणि मग तोच धान ते 33-34-35 पर्यंत विकतो. म्हणजे जिथे काहीच पिकत नाही मी तिथे पिकवून दाखवतो. उसका भी सोना बना देते. यावर्षी आमच्याकडे 230 एकर कॉटन आहे, 80 एकर्स रेड ग्राम आहे, पॅडी आहे जवळपास 50 एकर आणि शुगर केन आहे. खासदार महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी म्हणून दिलं होतं 2018ला. पहिलं काम मी केलं, उधारी बंद केली. तिथून चेंज झाला थोडासा विषय. किती झाले पैसे तुझे? 10,000 का? नगदी घे. सांग रेट काय लावशील? रेट लावेल. अरे बापरे, माहित पडलं इतका फरक उधारी आणि याच्यात. तर रोटावेटर म्हणजे कसं, कुठलाही किती कचरा असेल तरी तो कापून बारीक करून जमिनीत घालून देतो. यावर्षीचं आमचं उत्पन्न, एकरी उत्पन्न कुठे कुठे 28 क्विंटल एकरी, म्हणजे 38 ते 40 पोते एकरी आहे. लोकांची जी प्रॅक्टिस आहे, रेग्युलर प्रॅक्टिस, ते काढून पेटवून टाकतात. आम्ही तसं नाही करत. आम्ही ते मल्चर बारीक करून तिथे ते कंपोस्ट खत बनवायचा प्रयत्न करतो. बाकी आम्ही स्वतःहून एकही काडी पेटवत नाही. त्याच्यातून आम्हाला किमान त्या शेतीतलं 10 टन आम्हाला कंपोस्ट खत मिळतं. 10 टन. आम्ही तर इव्हन म्हणतो आमच्या शेतावर या ऊसाच्या शेतामध्ये आणि चालून दाखवा विदाऊट विअरिंग एनी फुटवेअर. अच्छा. त्याला असं वाटेल की मी मखमलच्या गादीवर चालून राहिलो आहे. आम्ही एका दिवसात 150 एकर स्प्रेइंग करू शकतो एका दिवसात. पूर्ण अवजार बँकच रेडी झाली आमच्याकडे. आता एक नवीन ऍड केला मागच्या वर्षी, सबसॉइलर घेतलं. अच्छा. ज्या शेतामध्ये आम्ही 4-5 दिवस जाऊन होतो शकत पाऊस आल्यावर, यावर्षी 2 दिवस जाऊ शकलो. का बरं? पाणी सगळं ड्रेन होऊन गेलं जमिनीमध्ये. अच्छा. त्याच्यामुळे आता हार्ड सॉइल आहे तर ते का होईल, पाणी वरच्या वर राहील, जमिनीत जाणार नाही ना. ओके. आमच्या जमिनीची वॉटर लेवल, विहिरीची वॉटर लेवल तिच्या परिसरातली वाढून गेली. इव्हन मागच्या वर्षी आमच्याकडे तुमचे विठोबा दंतमंजन ऐकलं असेल. हो. त्यांची पण शेती आमच्याकडे दिली त्यांनी. इव्हन AI पण आता शेतीमध्ये येऊन राहिला आमच्याकडे. कदाचित पुढच्या वर्षी इन्स्टॉलेशन होईल. ड्रोन वगैरे पण येऊन गेलो आम्ही आता. 1 करोडचं प्रॉफिट कमवणं एका बिझनेसमध्ये, इट्स अ ह्यूज अमाऊंट. आज लोक तुम्हाला 400 एकरचा आधुनिक शेतकरी म्हणून ओळखतात, बरोबर? बरोबर.
400 एकर म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. याच्यामध्ये अमेंडमेंट थोडंसं ऍड हे करतो. यावर्षी आमच्याकडे 500 एकर आहे. ओ 500 एकरचा आधुनिक शेतकरी. हो. राईट. आणि त्यासाठी तुम्हाला बरेच पुरस्कार पण मिळालेले आहेत. हो. बरोबर. पण जर आज मागे वळून पाहिलं तुम्ही, तर एक असा निर्णय कोणता आहे ज्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त तोटा झाला आणि एक असा निर्णय कोणता आहे ज्यामुळे तुमची सगळ्यात जास्ती ग्रोथ झाली? निर्णय म्हणजे असा जिथे तोटा सगळे असा आपण विचार करू शकतो. म्हणजे ते आपण एक ते पिक्चर ऐकली ना अनफॉर्च्युनेट काहीतरी प्राईम मिनिस्टर. हं, हं, हं. म्हणजे इच्छा नव्हती पण तरी तो बनला. हं. त्यासारखं मी शेतकरी बनण्याची माझी इच्छा नव्हतीच अच्छा. तेव्हा. हं, बॅकग्राऊंड पूर्ण आमचं शेतीचं आहे. हं, वडील आधीपासून शेती करायचे. हं, आता त्यांची वय जवळपास 74 वगैरे आहे. 74. हं. ही इज रनिंग 74. अच्छा. आणि माझे भाऊ आहेत. हं, मोठे भाऊ. हं, तर मोठ्या भाऊनी बिझनेस खूप लवकर जॉइन केला. तसं आम्ही दोघे भावंडांनी खूप लवकर बिझनेस जॉइन केला. जॉइन हं. केला म्हणजे कसं बाबा शेती बघायचे आणि मी आणि दादा बिझनेस आम्ही कुठला? शेतीचाच. शेतीचाच. ओके. आमच्या ह्याच्यात बिझनेस म्हणता येईल याला. आम्ही शेती नाही म्हणत याला. बरोबर, बरोबर. आम्ही कॉर्पोरेटच आहोत असं समजा तुम्ही हो, हो, हो. ह्याच्यामध्ये. हो, हो. तर असं झालं की जेव्हा वडील शेती करत होते, हां, ती कल्पना कुठून सुरू झाली या सगळ्या गोष्टीची? हां, आमच्याकडे मोजकी शेती होती 4 एकर. हां, 3 भावंड, फॅमिली हां, मोठी, हां, नागपूरला राहणं. वडिलांच्या डोक्यात आलं आपण 4 एकर कसं बाबा आपलं सर्व्हाइव्ह करायचं? हं, आपल्या परिवाराचं भरण-पोषण आपण नाहीच करू शकत, हं, अशक्य आहे. हं, तर त्यांच्या डोक्यात त्यावेळी म्हणजे 40 वर्षाआधी 50 वर्षाआधी त्यांच्या डोक्यात आलं, की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे हं, शेतीमध्ये. हं, त्यांनी जे लोकं शेती करू नव्हते शकत, हं. त्यांच्याकडून ती हायर केली. अच्छा. शेती हायर करणं म्हणजे 4 एकर स्वतःची आणि उर्वरित भाड्याची 10 एकर. असं करून त्यांनी आपला प्रपंच समोर वळवला. तर भाड्याची आणि बटाईची याच्यात काही बट फरक आहे का? सारखंच आहे. सारखंच आहे. फक्त याच्यामध्ये कन्सेप्ट असा असतो, की भाडेतत्त्वावर म्हटलं तर तुम्हाला ते एक पर्टिक्युलर अमाउंट तुम्ही डिसाईड करून देता त्यांना वर्षाचं ते हां, जसं एखादा कोणी हे असतो टेनंट असतो. हां, तशासारखं आम्ही पण टेनंट आहे. हां. तर एक असतं एक बटाईमध्ये असं असतं, की तो पार्टनर असतो याच्यामध्ये. मेहनत तुमची करेक्ट. असते, जागा समोरच्याची असते आणि शेअर भांडवल जे असतो. लागतं हं. ते दोघे मिळून खर्च करतात. आणि त्यात शेतीचं शेअर असतं. शेअर हां, मग जितका खर्च होईल तो हं, हं. शेवटच्या याला ते खर्च खर्च वजा करून उर्वरित जे पैसे शिल्लक असतात दोघे वाटून घेतात. हं, हं. आमच्या कन्सेप्टमध्ये आम्ही ते नाही करत. ते आम्ही नाही. भाडेतत्त्वावरच करतो. भाडेतत्वावर करता. हो. करेक्ट. तर तिथून सगळं सुरू झालं. हं, मग अडचणी अशा होत्या का जसं मी माझं 10वी हं, एस-एस-सी, एच-एस-सी हं, म्हणजे शेतीमध्ये नाही गेलो तेव्हापर्यंत. हं, पण शेतीसोबतचा जो व्यवसाय असतो, हं, माझे वडील जसे टमाटर, मिरची, वांगे, हं, गोबी लावायचे, तर हं, त्यांना वेळ नव्हता राहत. शेती पाहतील की विकायला जातील मार्केटात. हं, तर आम्ही दोघंही भाऊ, हं. जे वयाच्या समजा 12-13 वर्षापासून दोघंही भाऊ, अच्छा. पहाटे 2 वाजता उठून सायकलवर दोघंही जायचे हं. आणि तिथे भाजी मार्केटात ते सगळं भाजीपाला विकून यायचं. हो. आणि मग तिथून तशी सुरुवात झाली. तर असं वाटत होतं यार म्हणजे आहे म्हणजे त्रास तर आहेच ना. हं, आता छोट्या मुलांना अभ्यासही बघा. हं, हं, भावालाही तसंच झालं. त्या सगळ्या ह्याच्यामुळे तो बिचारा एज्युकेशन करू नाही शकला. हं. फर्स्ट इयर करून त्याला ड्रॉप करावं लागलं. अच्छा. कारण वडील एकटे पळत होते. हां. तर असं होत होतं की मग किती दिवस करायचं या सगळ्या गोष्टी. हं. आम्ही तसं सगळं चालवलं. मी माझं एस-एस-सी एज्युकेशन कंप्लीट केलं. 12वी केली, ग्रॅज्युएशनही केलं. हां. इव्हन मी सायन्स स्टुडंट होतो. हां. पण समोर नाही हे करू शकलो. मला म्हणजे ग्रॅज्युएशन मला याच्यामध्ये बी-कॉममध्ये करावं लागलं. हां. तर या सगळ्या गोष्टी थोड्याशा वाटतात कधी-कधी मनाला. हां. मग असं झालं की थोडंसं एक टर्निंग पॉइंट आला. मला अच्छा. काही व्यक्ती भेटले, हं, जे म्हणतात ना चुका. हं, हे आपल्या इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. पास्ट इज युअर एक्सपिरियन्स, हं, प्रेझेंट युअर एक्सपेरिमेंट हं. अँड फ्युचर इज युअर एक्सपेक्टेशन. यूज युअर एक्सपिरियन्स इन युअर एक्सपेरिमेंट टू गेट युअर एक्सपेक्टेशन्स. ओह! ब्युटिफुल थॉट. तर खूप काही शिकायला मिळालं आयुष्यात. हां. मला असं वाटलं, की मी म्हणजे ह्या सगळ्या त्रास पाहून वडिलांचा, भावांचा, मलाही हा शारीरिक त्रास, मानसिक त्रास खूप हं. असतो त्याच्यामध्ये. हो, हो. तेव्हाची थोडीशी ती वेगळी होती. मी शेतीत पर्सनली गेलो नव्हतो.
हो, वडिलांनी जितकं जमवतं तितकं त्यांनी आपल्या हिशोबाने डेव्हलप केलं. हो. तर मी एक नवीन पॉइंट म्हणजे टेक्नॉलॉजी रिलेटेडच हे केलं. तेव्हा जॉब वर्कचं खूप हे होतं. ई-मंथन वगैरे ऐकलं असेल तेव्हा तुम्ही. जे लोकं जॉब वर्क देत होते. अच्छा. ते सगळं ते काही नव्हतं. सगळं ते चीटिंगवालं काम होतं. चीटिंगवालं होतं. ओके. तर मी तेव्हा काही लोकांनी असं मला म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्समध्ये घेऊन नाही बुवा, त्यांना असं वाटत हा घरून वेल ऑफ आहे. हं, हं, तर इन्व्हेस्टमेंट करून हा करेल. तर हं. माझं पहिलं चूक माझी तिथे झाली. ओके. त्यावेळेला मला वाटते मी ग्रॅज्युएशन नसेल माझं फर्स्ट इयरमध्ये असेल. हं. हे सगळं सोडून मी तिकडे डायव्हर्ट झालो. अच्छा. तर एक तिथे खूप मोठी चूक झाली ती एक. हं. त्यानंतर मग कसं तरी सावरलो त्यातून. पुन्हा मग जॉइन झालं घरच्या लोकांसोबत. म्हणजे तिथे काही पैसा वगैरे इन्व्हेस्ट केला. हां, इन्व्हेस्ट केला पण तिथून काही हां. लॉसच झाला तिथे लॉस समजा. झाला. हां. प्रॉफिट काहीच नाही झालं. हां, हां. नंतर पुन्हा कारण डोक्यात असं चालत होतं यार घरच्या लोकांची मेहनत. कारण कधी-कधी जावं लागत होतं ना हो, शेतामध्ये. हो, वडिलांसाठी टिफिन घेऊन, भावांसाठी, हो. मार्केटला जाणं, हे करणं. आधीपासून डोक्यात होतं नाही आपणही हा व्यवसाय नाही करायचा, हं. घरच्या लोकांनाही करू नाही द्यायचा. अच्छा. त्रासदायक आहे हा. हं, हं, पुन्हा एक असाच टर्निंग पॉइंट आला. हं. मला एक माझे फ्रेंड होते. ते म्हणजे आता नाव वगैरे नाही सांगता येईल, पण हं. त्यांच्यासोबत एक पार्टनरशिप केली पुन्हा दोघां अच्छा. लोकांसोबत. अच्छा. नाही म्हणे आता आपण इंडस्ट्रियल लाईनमध्ये जायचं. हं, घरच्या लोकांना कॉन्फिडन्स घेतला. त्यांना सगळं योग्य वाटलं. हं. नटबोल्ट इंडस्ट्रीमध्ये आम्ही म्हणजे चांगलं काम केलं तिथेही. अच्छा. पूर्ण फॅक्टरी इन्स्टॉलेशनपासून, प्रोडक्शनपासून सेल म्हणजे तेव्हाही मी ज्याही कामात राहिलो, तेव्हा मी पुढारपण घेऊन समोर काम वाढवत गेलो. पण शेवटी हं. पार्टनरशिप राहिले तर त्रास होतोच. त्रास होतो. इव्हन म्हणजे इंडस्ट्रियल लाईनमध्ये बी-ई-पी यायला लोकं म्हणतात, की 2 वर्ष, 3 वर्ष लागतात. हं, ब्रेक इव्हन पॉइंट. हं. पण मला समाधान आहे, मी तेव्हाही 3 महिन्यात बी-ई-पीवर आणून टाकली होती फॅक्टरी. अच्छा. नाईस. पण काही सर्टेन रिझनमुळे मला तेही सोडावं लागलं. हो. असे हे 2 मग ते सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला की पास्ट इयर्स एक्सपिरियन्स. हां. म्हणजे जी माझ्या डोक्यात कल्पना होती, नाही बा आपण हा व्यवसाय आपणही नाही करायचा हो. आणि घरच्या लोकांनाही याच्यात त्रास नाही द्यायचा. हं, खूप त्रास आहे याच्यामध्ये. हं, पण शेवटी वर्षभर घरी राहिलो. लोकं प्रश्न विचारायचे, हं, "काय करणार आहे आता?" हं, म्हणजे सगळे निगेटिव्हच बोलायचे. हं. फ्रेंड सर्कल हे ते. शेवटी 2-2 येते ना 2-2 2-2 अनसक्सेसफुल अटेम्प्ट अनसक्सेस झाल्या. हं, आपल्यासोबत झाल्या. हं. त्यात म्हणजे पैसा आपण पण मेहनत बऱ्यापैकी केली, गेला. सगळं केलं, पण शेवटी आपल्याला अपयश आलं. हो. हा एक्सपिरियन्स माझ्या आयुष्याचा खूप मोठा होता. हं, मग शेती. आता पर्याय तर उरला नाही. हं. काही तर करावं लागेल. हो. आयुष्य जगायचं आहे. डिप्रेशन कधी नाही गेलो मी. काही ना हां, काही पर्याय शोधत काही ना राहिलो. काही करावं कसं लागेल. करता येईल, का करता येईल. मेहनत करायची आधीपासूनच तयारी होती. दोन्ही याच्यात पण मी चांगली मेहनत केली. हं. पण आता शेवटी जे लक म्हणता येईल, नाही करू शकलो आपण काही. नाहीतर आज मी कदाचित कदाचित शेतकरी न असता इंडस्ट्रियलिस्ट असतो. पण आज जास्ती महत्त्वाचं काम करता म्हणजे तुम्ही. आहे आता समाधान आहे. हे समाधान आहे. हां, आम्हाला इथे हेल्थ, वेल्थ हे हां. सगळं मिळतंय. हो, प्लस प्रसिद्धी पण मिळून राहिली. असा हो. व्यवसाय मला वाटत नाही कुठे असेल. आणि आय वॉज रॉन्ग दॅट टाईम. मला स्वतः हां. फील होते की नाही बाबा मी तेव्हा हं, कदाचित माझ्या आयुष्याचे 10-15 वर्ष जे मी वेस्ट केले, हं. तेव्हा जर मी माझा फॅमिली बिझनेस सांभाळला असता, तर आज कदाचित चित्र थोडंसं वेगळं असतं. पुन्हा आपण म्हणू नाही शकत वेस्ट केले. होऊ शकतं, की मग तुमच्या मनात असं राहिलं असतं, की मी काय ट्राय नाही केलं. हां, है ना? हेही होऊ शकतं. आता तर पूर्ण क्लॅरिटी आहे क्लिअरिटी तुम्हाला, आहे. की आता फोकस्ड आहे. फोकस्ड नाही, आहे. मला आता हेच काही करायचं. डिस्ट्रॅक्शन नाहीत. ना, ना, ना. जर काय ट्राय नसतं केलं, तर ते एक डिस्ट्रॅक्शन असतं. यार मैं बहुत बड़ा बिझनेसमैन एक्झॅक्टली. इंडस्ट्रियलिस्ट बन गया रहता. बन गया रहता. है ना? एक्झॅक्टली. तर तो एक पॉइंट आहे. तर म्हणतो ना म्हणजे मी शेती न इच्छा नसताना पण शेतीत गेलो. हां, 1 वर्ष घरीच राहिलो. काही नाही केलं. हां. घरच्या लोकांना थोडंसं वाटत होतं याला म्हणजे हं, घरच्या लोकांना विचार होता ना, का आता कसं याला म्हणजे ॲडजस्ट कसं करायचं हं, आपण? हा हं, कधी शेतीत गेला नाही. हं, कामं केले. हं. म्हणजे इव्हन मार्केट वगैरे जायचं आम्ही पहाटे 2ला. 2 वाजता आम्ही बिलकुल पहाटे 2ला पोहोचून जात होतो. दादा अच्छा. तिकडे जॉइन झाले, तर माझ्याकडे एकट्याकडे डिपार्टमेंट आलं होतं मार्केटचं. हं. भाजी मार्केटचं आणि ते भाजी अवघड मार्केट काम आहे पूर्ण थोडंसं. सांभाळ. हां. तसंच करून मी म्हणजे इव्हन माझं सगळं एज्युकेशन केलं म्हणजे क्लासेस वगैरे. हं, 7:00-8:00ला पुन्हा निघायचं तिथून क्लासेस अटेंड करायचे, पुन्हा यायचं. हं.
पुन्हा थांबलं तिथे, पुन्हा चेंज करून अंघोळ केली का पुन्हा आपल्या हं, शाळेत यायचं. हं, असं करून मी सगळं आपलं एज्युकेशन केलं. हं, पण असो, पण जेव्हा शेती जॉइन केली 1 वर्षानंतर, हं, जे इव्हन सांगतो ना, म्हणजे अतिशयोक्ती अशी आहे, हं. शेतकऱ्याला मुलीसुद्धा मिळत नाही. ही हां. वास्तविकता आहे. अच्छा. हां, झालंय माझ्यासोबत. ओके. भावासोबत झालंय. पण आज सगळे म्हणजे सगळ्यांना वाटतं का नाही बुवा आपलं जे डिसिजन यांच्या फॅमिलीचा हं, आम्ही व्यवस्थित केला. हं, पैसा सगळेच कमवतात. हं. हेल्थ प्लस तुमचं तुमचं फेमस होणं हे थोडंसं वेगळं आहे ना. हेल्थ, वेल्थ प्लस तुम्ही जे काम करताय त्याचं एक वेगळं समाधान आहे. खूप वेगळं समाधान महत्त्वाचं काम आहे आहे. आजच्या परिस्थितीत म्हणजे आजच्या तारखेत. खूप महत्त्वाचं काम आहे ते. तर असं होतं की मग घरच्या लोकांना पुन्हा कन्व्हिन्स केलं. हं, जी नटबुली जशी आपण टाकली होती तिथे, हं, बुवा आपण तिथून तर निघालो. हं, काही होऊन नाही राहिलंय. हं, घरच्या लोकांनी पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. नाही एक काम करतो आपल्या तिथे करू आपण. हं, सोबत राहा आमच्या तिथे. हं, शेतीमध्येच आपण करू. हं, इंडस्ट्रीज व्यवसाय. हं. सगळं झालं मग सँक्शनिंग हे ते प्रोसेस म्हणजे मॅप्स वगैरे सँक्शनिंग हे ते म्हणजे एन वगैरे नाही का जी प्रोसेस असते. स्वतः शेतावर करायचं आता. शेतावर काय करायचं? हेच नट अच्छा. तुला एक्सपिरियन्स आहे म्हणजे तेव्हा मी ओके. चांगलंच बरंच काही केलं होतं ना. हं, हं, आता इंडस्ट्री सेटअप करायची आहे. सगळं सँक्शनिंग हे ते. या प्रोसेसला लागून गेले 2 वर्ष. हं, मीनवाईल कन्स्ट्रक्शन सुरू केलं. हं, प्लस आता करायचं काय तर शेतीमध्ये जावंच लागेल ना. हं. घरी बसू नाही शकत. नुसतं बरोबर, सँक्शनिंग करतोय. ते मला जमतही नव्हतं. बरोबर आहे. घरच्या लोकांना इथे लागणारे सगळे साहित्य मी पुरवत होतो. म्हणजे हां. काही त्रास नको यांना म्हणजे जे काही लागत जाईल शेतीविषयक हे ते हं, आधीपासूनच. हं, तो एंड मी आधीपासून सांभाळून ठेवला होता. हं, हं, 2 वर्ष निघून गेले. हं. पण काही झालं नाही. अच्छा. मग पुन्हा थोडंसं वाटलं, की यार या ह्याच्यामध्ये तर पुन्हा प्रिसिशन आहे. सँक्शनिंग नाही, हे नाही, ते नाही. खूप त्रास होत होता. हं, तिथपर्यंत मी शेतीमध्ये थोडंसं इन्व्हॉल्व होऊन गेलो होतो. हं, म्हणून वास्तविक सांगतो मी वर्षभर अक्षरशः मला रडू आलंय. मी हं. काय करतोय म्हणे. काहीच होत नव्हतं. काहीच होत नव्हतं म्हणजे जे आय करायचं होतं डोंट ते हॅव होत दॅट नव्हतं. फोटोग्राफ्स म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही इतक्या चिखलामध्ये असे फसून राहिले हां, आणि ते अक्षरशः देवाला असं वाटत होतं, की यार देवा का बरं असं का चुकलं माझ्या ह्याच्याने बुवा? हां. कुठे गडबड होऊन राहिली आहे? मला नाही करायचा हा व्यवसाय. अच्छा. भावांची पाहून म्हणजे भावांना त्रास, वडिलांना हं. यार कसं करायचं, काय करायचं? वर्षभर मला खरंच भरपूर त्रास झाला. इतकं सोपं अच्छा. नसतं. नाही. माणूस कसं एक-एक पायरी चढतो. हो. पण ती माझी ती पहिलीच पायरी होती शेतीतली. हां. पायाला काटे बोचणे, हे करणे, ते करणे. हे आपल्याला वाटते शेती पण थोडंसं अवघड काम आहे. अवघड. पण याला सोपं बनवायचं होतं. नाही हं, बनलं आता जे जे आता नवीन हातात घेतलं पण तेही काही होऊन नाही राहिलं. हं, आजही आम्ही जे कन्स्ट्रक्शन केलं 12,000 फुटाचं ते गोडाऊनसारखं आम्ही असं वापरतो. म्हणजे ते ज्यात चुका झाल्या, पण हं. त्यातूनही आम्ही काहीतरी नवीन मार्ग काढला. काढला. वर्ष दीड वर्षानंतर मग सावरलो. हं, नाही, काही ना काहीतरी आपल्याला इथे हं, साध्य करावं लागेल. हं. तेव्हा शेती दादा आणि बाबा मिळून मला वाटतं 100 एक एकर शेती हे लोकं करत होते. स्वतःची 12 एकर होती तेव्हा. 4 ते 12 एकर झाली होती दोघांच्या हातावर. अच्छा, मग ती 100 एकर त्यांनी भाडेतत्त्वावर तशी केली होती. अच्छा. म्हणजे जेव्हा वडिलांनी सुरू केलं तेव्हा आमच्याकडे ट्रॅक्टर पण नव्हता. अरे! आणि आजच्या घडीला म्हणजे समाधानी आम्ही दोघे भाऊ. आज आमच्याकडे 9 ट्रॅक्टर्स आहेत. आणि मोठा असं नंबर. एकही इक्विपमेंट नसेल की जे आमच्याकडे नाही आहे, त्या भागात. हं, तर हळू सुरू केलं. अभ्यास केला शेतीमधला. चुका-मुका होत होत्या. हं, कधी-कधी मी आपलं म्हणजे आता कसं असतं एका कामात 2 डोके राहिले. मोठे हं, भाऊ, वडील आणि मी पण. हं, ते त्यांच्या हिशोबाने विचार करत होते, मी माझ्या हिशोबाने विचार करत होतो. हं, हं, काही माझ्या हाताने चुका होत होत्या. हं, शेती म्हटलं तर थोडंसं इट्स अ अनसर्टन बिझनेस. हं. अनसर्टन म्हणजे कसं इफ यू आर डुइंग समथिंग तर त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर काही बनवणे किंवा काही असेल तर त्या एक फ्लो चार्ट असतो. हं, हे करायचं, हे करायचं, हे करायचं. हं, तो फायनल प्रॉडक्ट तुमचा फिनिश गुड निघेल. हं, इथे तसं नाही आहे. हं.
तुम्ही लिटरली म्हणजे यू आर डीलिंग विथ गॉड. तुम्ही अक्षरशः म्हणजे असं समजा, की तुमचं सगळं काही वर्षावर डिपेंड असतं. एन्व्हायर्नमेंट चांगलं, सगळं चांगलं तर सगळं चांगलं. नाहीतर आज काही आहे, तुम्ही कदाचित आज काही केलं, हं, उद्या तुम्हाला दुसरंच काही वेगळं चीज दिसेल. इट्स हं. व्हेरी अनसर्टेन बिझनेस. व्हेरी अनसर्टेन. याच्यात आम्ही खूप शिकलो याच्यातून. हं, कसं करता येईल, का करता येईल म्हणजे इव्हन मॉलिक्युल्स. शेतकरी आता इतक्यापासून वर्षापासून शेती करतात, पण त्यांना आजही औषधी का घ्यायच्या दुकानदाराला विचारतात आणि हं, ते घेतात. असं करायचंच नाही. हं. तो शेवटी दुकानदार आहे. ही इज अ तो त्याच्या बिझनेसमॅन. प्रॉफिटचं औषध देईल ऑब्व्हियस. तुम्हाला. हं, मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला आजही शिकतोच आहे. मी हं, शिकलो नाहीच आहे पूर्ण. हं, या सगळ्या गोष्टी म्हणजे कमीत कमी नियमित आणण्याकरिता मला हं. जवळपास 3 वर्ष लागून गेले. टेक्निकल नॉलेजमध्ये आजचा शेतकरी खूप म्हणजे मागे मागे आहे. आहे. हां, विचार करायला पाहिजे याबद्दल. हो. आणि आम्ही डोक्यात कल्पना काय होती माझ्या भावाच्या, माझ्या वडिलांच्या. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉफिट म्हणजे एक ठराविक असतो. याच्यावर तर तुम्ही कमवूच नाही शकत. हं, तर आम्ही डोकं काय केलं, सगळ्यात आधी तर मी आणि माझ्या भावाने आम्ही दोघांनी काय केलं, जे आपल्या हातात आहे, हं, ते आपण करायचं. म्हणजे कसं, हं, सगळ्यात आम्ही भाजीपाला लावणं बंद केलं. हं. त्यामागचं कारण होतं. त्याचे रेट्सच आपल्या हातात नाहीये. अच्छा. कधी-कधी खूप जास्त, कधी-कधी असं का तुम्ही खर्च नाही निघत, फेकावं लागतात. हां. आम्ही जे पण काही हे करत होतो, हं, सोइंग करत होतो, ग्रो करत होतो, हं, त्याचे रेट्स नाही असेल तर आपण किमान आणि सर्व शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. हं, मी असं क्रिटिसाइज नाही करत का सगळ्यांनी भाजीपाला नका लावायला पाहिजे. सगळ्यांची आपली-आपली फील्ड असते. पण आमचं हे असं हे होतं हं, विचार, की नाही बुवा आपण याच्यातून बाहेर निघायचं. हं, कारण आम्ही सगळं केलं पण तिथून आम्ही प्रॉफिटमध्ये फार कमी राहिलो. हं, सगळ्यात आधी आम्ही दोघांनी मिळून डिसिजन हे घेतलं का आपण हे कच्च्या मालाचा व्यवसाय करायचा नाही. इथनं बाहेर पडायचं. हं, काय होत होतं मग तो एंगेज दिवसभर तिथे लेबर पाशी राहायचा. मी इकडे मार्केट पाहायचं. या हं, सगळ्या गोष्टी नाही करायच्या. हं, कमी त्रासामध्ये आपण काय करू शकतो प्लस प्रॉफिट कसं वाढवायचं. हं, आम्ही सीझनल क्रॉपवर शिफ्ट झालो. ते कॉटन, हं, पॅडी, शुगरकेन, हं. तुमचं मग रेड ग्राम, तुरी वगैरे. शुगरकेन पण एक आश्चर्याची गोष्ट आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आणि या आमच्या जे आमचं सगळं काही आहे सध्या तरी आम्ही या या पदाला आहोत. हं, सगळ्यात आभारी आहोत सगळे पहिले तर माझा परिवार हं. प्लस माननीय नितीनजी गडकरी. अच्छा. जे या भागात म्हणजे आता सहज चर्चा निघाली म्हणून या हं. भागात कारखाने चालवणं कठीण होतं. हो. पण आजही 20 वर्षापासून ते त्रासातूनही हां. कारखाने चालू ठेवले त्यांनी. अच्छा. त्यांच्या डोक्यात एकच कल्पना आहे, माझा शेतकरी उपेक्षित राहायला नको. विदर्भातील शेतकरी उपेक्षित राहायला नको. म्हणून हं, फक्त त्यांनी कारखाने सुरू ठेवले आहेत. हं. नाहीतर विदर्भ म्हणजे असं होतं, की इथे कोणीच सर्व्हायव्ह करू शकत नाही कारखानदार. अच्छा. आज आमच्याकडे मेजर क्रॉप शुगरकेन आहे. जर हा क्रॉप आमच्याकडे नसता तर कदाचित आमची समृद्धी इतकी झाली नसतीच. हं. आम्ही मनापासून आभारी आहोत त्या परिवाराचे. तर शुगरकेनच्या अनुकूल आहे का आपला हो, विदर्भात अगदी वातावरण? बरोबर आहे ना. ओके. थोडंसं आहे म्हणजे काही चॅलेंजेस आहे. हां. म्हणजे ॲज कंपेअर टू पश्चिम महाराष्ट्र वगैरे. हं, इथलं थोडंसं जेव्हा आपल्याकडे कसं असतं थंडी राहते तर खूप जास्त राहते हं, आणि जेव्हा उन्हाळा असतो तर टेम्परेचरही 47-48 असतो. तर हे थोडंसं काही पिरियड असतात शुगरकेनसाठी. पण त्यासारखं पीक नाही आहे ना. याच्यासाठी ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था असते हां, हां. बारमाही. कारण उन्हाळ्यामध्ये शुगरकेनचं हे करावं लागतं ना पूर्ण अच्छा. ऊसाचं नियोजन. हं, हं. तर म्हणून ज्यांच्याकडे पाणी वगैरे आहे थोडंसं म्हणून हे राहते. 500 एकर ऐकायला तर खूप इम्प्रेसिव्ह वाटते. हो, पण हो. ह्याच्यात अडचणी काय आहेत? चॅलेंजेस काय आहेत? चॅलेंजेस सगळ्यात लेबर आहे. हं. पण आम्ही त्यात पण मार्ग काढून ठेवला आहे. अच्छा. जे चॅलेंजेस समोर येतात, हं, त्यातून मार्ग कसा काढता येईल? हं, आता जसं सांगितलं आम्ही सगळ्यात आधी तर शिफ्ट झालो, म्हणजे आपले जे सीझनल क्रॉप आहे त्याच्यावर शिफ्ट झालो. हं, ते सांगितलंच तुम्हाला मी. हं, त्याच्यामध्ये बेनिफिशियल कसं आहे, फॉर एक्झाम्पल आता सोयाबीनला मध्यंतरी भाव नव्हता. आता याच सध्याची वस्तुस्थिती सांगतो. तर शेतकरी काय करतो, भाव नाही आहे, आपल्याकडे साठवण क्षमता नाही आहे, तर तो विकून टाकतो. हं, आम्ही तसं नाही करत. हं. जे माझं ते मागे तुम्हाला सांगितलं आता मी स्टोरेज. स्टोरेज, गेम चेंजर. गेम चेंजर पॉइंट हा खूप मोठा आमच्या शेतीतला
खूप मोठा एक बदल आहे. हं. शेतकऱ्यांनी याबद्दल विचार करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. तो आपलं डेव्हलपमेंट कसं करू शकेल? हं, जर कोणाला सजेशन करील तर तुमच्यापाशी जर 20 पोते तुम्हाला उत्पन्न झालं कुठलंही, हं, गरजेपुरतं त्यांनी माल विकायला पाहिजे. हं, असं नाही की त्याला गरज आहे तर पूर्णच पूर्ण मार्केटात विक हं, आणि संपव. हं, याच्याने काय असतं डिमांड आणि सप्लाय हा थोडासा डिस्टर्ब होऊन जातो. हं. तुम्ही याच्यावर जर बारकाव्याने विचार केला तर शेतकरी कधीच लॉसमध्ये येऊ शकणार नाही. म्हणून त्याला सगळ्यात एम-एस-पीच्या खाली विकावं लागतं. सगळ्यात मोठं रिझन शेतकऱ्यांजवळ स्टोरेजची व्यवस्था स्टोरेजची नाही. व्यवस्था नाहीये. दुसरी गोष्ट असते, की जो पैसा त्यांनी लावलेला असतो, तो त्यांना आता पाहिजे असतो, कारण बरेच लोन्स वगैरे हां. असतात. तर ते थांबवू शकत नाही. नाही. तो पण एक मुद्दा आहे नाही त्याच्यात. आहे, मान्य आहे. पण कधी ना कधी मार्ग काढावा लागेल. तुम्ही काढावंच किती लागेल. दिवस करणार आहे सगळ्या ती एक गोष्टी? सायकल एकदा ब्रेक करावी ब्रेक लागेल. करावं लागेल. एकदा ती एक्झॅक्टली. ब्रेक झाली, की मग तुमची समृद्धी हळू वाढत तुम्ही जाणार. जसे बोलले, हे हां, आमच्यासोबतही घडलंय ना. म्हणजे हां, असं व्हायचं, की आम्ही सगळं क्रॉप विकूनही, "अरे यार, आता तर फर्टिलायझरचे पैसे द्यायचे. अरे यार, आपल्याला याच्याकडून पैसे हो, आणले. हां. काकाकडून आले, मागून त्याचे पैसे द्यायचे. आता कसं करायचं?" हं. हा सगळा विषय तर येतोच ना. येतोच. ती पण एकदा शेवटी ब्रेक कधी ना कधी तर आपल्याला ते करावं लागेल. एकदा ब्रेक विचार होणं करावा लागेल महत्वाचं आहे. आपल्याला. ब्रेक करावा लागेल. कारण तुम्ही असं वाटते, की कुठला व्यवसाय करतात आहे. शेती हा व्यवसायच आहे ना. हो, तर तुम्ही दुसऱ्यांना कमवून देण्यासाठी नाही करतात आहे. बरोबर, स्वतःसाठी करतात आहे. बरोबर आहे. पण याबद्दल विचार करायलाच हवा. का मी हा प्रामाणिकतेने कसं याला सांभाळू शकतो? मी हे बघताना किती आता म्हणजे मार्केट रेट पडले, इतका लॉस कांदा आला, इतकं हे आलं, इतके सोयाबीन आली, इतका कापूस आला. ह्या त्या डिमांड आणि सप्लाय. सप्लायचा खेळ आहे तुमचा सगळा. डिमांड तिकडे कमी आणि सप्लाय होऊनच राहिला, सरप्लस आहे. ऑब्व्हियसली यार इट्स रेट पडणार. रेट पडणार आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही धान आयुष्यात काढल्यावर लगेच विकत नाही, पॅडी. हं, आमच्याकडे साठवूनच असतो. किमान 6 महिने. जेव्हा धान निघतो तेव्हा 2200-2500 पर्यंत रेट असतो हं, आणि मग तोच धान हं. तुमचा मला वाटते 33, 34, 35 पर्यंत विकतो. तुम्ही डिमांडच्या वर सप्लाय जर केला तर ऑब्व्हियस तुमच्या त्या मालाची रेट पडणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिले तर आपलं स्वतःचं छोटं काम होईना स्टोरेज स्टोरेज करणं. ठेवायलाच पाहिजे. प्रयत्न करायला पाहिजे ना. हां, तुम्ही बाकीच्या गरजा थोड्याशा कमी करा. करू शकतो आपण. हो. आम्ही पण त्रासातून जेव्हा ते गोडाऊन आम्ही बनवलं, इतकं हं, सोपं नाही बनवलं. हं, विथआऊट एनी सिंगल पेनी ऑफ लोन हं. वी बिल्ट इट. अच्छा. पण त्याला आम्हाला 4 वर्ष लागले. ग्रेट. हळू-हळू, 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 हळू. त्रासातून त्रास करून, त्रासातून त्रास करून. पेशन्स. पेशन्स. पेशन्स इज व्हेरी मस्ट. आता जसं 500 एकरमधनं स्वतःची किती आहे तुमची? स्वतःची आमची 30 एकर आहे. 30 एकर आहे. आम्ही म्हणजे 4 एकरपासून 30 एकरपर्यंत 30 आलोय. एकर. तर आता तुम्ही हळू-हळू. जेव्हा रेंटवर घेता, हो. तर मग काय तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया कसा असतो? मग त्याचा रेटचा क्रायटेरिया कसा डिफाईन? अकॉर्डिंग टू लँड. डिपेंड असतं लँड कशी आहे, अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस तिथे हं. काय आहे, काय नाही. त्या हिशोबाने रेंट व्हॅरी हां, करतो. व्हॅरी करतो. कुठल्या एरियात आहे. तर कधी लँड सिलेक्शनमध्ये चूक झाली आहे का? हं, चुका होतात. मग त्याला आपण जर थोडंसं लाँग ड्युरेशनसाठी आपल्याकडे आहे, तर आपण हां, त्याला मग आपल्या हिशोबाने हे डेव्हलप करून घेतो. डेव्हलप करून. आमचं त्या एरियामध्ये त्याचमुळे नाव आहे. आम्ही लँड डेव्हलपमेंटमध्ये आमचा नंबर 1 आहे. म्हणजे जिथे काहीच पिकत नाही, आम्ही तिथे पिकवून दाखवतो. उसका भी सोना बना उसका देते भी हैं. सोना बना देते. अशा पुष्कळसे राजा म्हणजे सिंह. मालक आहेत, हां. की त्यांना आज गर्व वाटते, की माझी जमीन यार अशी होती ना, लोकांना दाखवतात, की आज माझी जमीन अशी आहे म्हणून. स्वतः मालकालाच हो, आश्चर्य होतं. आश्चर्य वाटतं. तर मग आता हे जितकं लँड आहे 500 हो, एकर, तर कुठल्या-कुठल्या प्रकारचे क्रॉप्स. क्रॉप्स आहेत? यावर्षी आमच्याकडे 230 एकर कॉटन आहे. अच्छा. 80 एकर्स रेड ग्राम आहे, तूर हं. आणि नाईस. पॅडी आहे जवळपास 50 एक एकर अच्छा. आणि शुगरकेन आहे काही. हं. बाकी दुसरी पिकं आहेत पुन्हा छोटे-मोठे. खूप सारे व्हेरायटी ठेवलेली व्हरायटी. आहे. मल्टीक्रॉप असणं आवश्यक आहे. मल्टीक्रॉप. म्हणजे आपण नुसतं एका क्रॉपवर डिपेंडन्सी नाही ठेवता येणार ना. हं. अकॉर्डिंग टू लँड पण डिपेंड करतं. तुम्ही का घेतात म्हणून. ते सिलेक्शन ही खूप गरजेचं आहे ना. तुम्ही बरोबर. जिथे कॉटन होऊ शकतो ते कॉटन घ्याल आणि पण जिथे पॅडी होऊ शकतो तुम्ही कॉटन तिथे लावाल तर ते होणार नाही ना. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी पण सिलेक्शन ऑफ लँड अकॉर्डिंग टू क्रॉप ते पण खूप गरजेचं आहे याच्यात. म्हणूनच तर इतके पुरस्कार मिळाले तुम्हाला. कुठले-कुठले पुरस्कार मिळाले आतापर्यंत?
सगळ्यात आधी आम्हाला तर म्हणजे माननीय साहेबांच्या हाताने, गडकरी साहेबांच्या हाताने हं. खासदार महोत्सवमध्ये सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी म्हणून दिलं होतं 2018 ला. नाईस. म्हणजे ते दॅट आमचं वॉज फर्स्ट आयुष्य वन. फर्स्ट वन, दॅट वॉज फर्स्ट वन. म्हणजे कॉन्फिडन्स बूस्टअप. आम्ही कॉन्फिडन्स बूस्ट अप. म्हणजे तुम्ही एखादं काम करता आणि लोकं तुमचं कौतुक करतात, हं. ते खूप मोठी गोष्ट असते. हो. माणसाला थोडंसं पुन्हा बूस्टअप येतं, नाही बूस्टअप. मला पुन्हा चांगलं करायचं आहे. हो. ॲप्रिशिएशन मिळालं ना हं. कुठल्याही याला, तर थोडंसं समोरून तो पुन्हा व्यक्ती, नाही बा मला समोर आणखी काही वेगळं करायचं आहे. काय? म्हणजे तेव्हापासून सुरुवात झाली. हां. म्हणजे आधी ऊस लावत होतो, पण कसं आहे, तुम्ही जर एखाद्या फील्डमध्ये गेले, एखाद्या हं. व्यवसायात गेले, तुम्ही तिथले मास्टर होणं गरजेचं आहे. हं. जिथपर्यंत तुम्ही बनणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला कोणी ओळखणार नाही. बरोबर आहे. आमच्या वडिलांनीच ते शिकवलं. हं. भावापासूनही शिकलो पुष्कळ काही. माझे तर शेवटी आधारस्तंभ आमचे तेच आहेत. माझी फॅमिली. बरोबर. तर कसं असते जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे मग काय करायचं? तो एक पॉइंट विसरलो मी सांगायला तुम्हाला. हं. प्रत्येक याच्यामध्ये प्रॉफिट एक लिमिटेड आहे. हं. आम्ही सगळं गुन्हेगारी केली. हं. यार ₹10,000 ₹15,000 वर तर वाचत नाही एकरी. हं. कसं करून यार आपण काय करायचं याच्यात? म्हणजे इतकी मेहनत करून मेहनत करू शेवटी नये. हं. पण यार जमून नाही राहिलं काहीतरी. हं. दादा आणि मी दोघंही विचार करायचा. माझं काम होतं टेक्निकल सगळं पाहायचं पूर्ण आस्पेक्ट्स. म्हणजे हं. इव्हन आज पण सगळे पर्चेसिंग, हं. इव्हन म्हणजे औषधी कुठल्या घ्यायच्या, क्रॉप कोणतं आणायचं, सीड कोणतं आणायचं, कुठे काय घ्यायचं, सब ए टू झेड माझ्याकडे डिपेंड असतं. हं. आम्ही हेड्स डिव्हाईड करून ठेवलाय. अच्छा. त्याच्या याच्यामध्ये मी नाही बोलत, माझ्या याच्यामध्ये तो नाही बोलत. हं, हं. डिस्कशन करतो आम्ही. हो. डिस्कस करून पण समोर कसं वाढायचं करतो. फायनल डिसिजन फायनल आपल्या डिसिजन डिपार्टमेंटचं आपल्या आपलं. डिपार्टमेंट. लेबर कॉर्पोरेट पूर्ण कॉर्पोरेट. लेबरचं पूर्ण हां. कुठून आणायचे, मॅनेज काय करायचं सगळं त्याच्याकडे असतं. अच्छा. तो हेड्स खूप चांगला करू शकतो तो. हं, हं. माझ्याकडे लोकांना मॅनेज करणं म्हणजे कुठून फर्टिलायझर आणायचं, कुणाला कुठून काय आणायचं, औषधी कुठून आणायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं औषध कोणी कोणता दुकानदार जर ₹1000 विकत असेल, हं. तर माझ्यात मास्टर की मी ती ₹700 आणून दाखवतो. तीच अच्छा. औषध. आणि मी तिथेच लक्ष केलं. हं. इफ यू आर नॉट क्रॉस कटिंग मीन्स तुम्ही जर कॉस्ट कटिंग नाही करणार आणि हं. वाचवणार नाही, तर तुम्हाला वाचणारही नाही. बरोबर आहे. माझ्या प्रॉफिटमध्ये ॲड झाले ना ते. बरोबर आहे. ₹300 जे शिल्लक राहिलेले वरचे ते माझ्या प्रॉफिटमध्ये ॲड सगळ्यात झाले ना. पहिले प्रॉफिट तिथूनच सुरू होते. प्रॉफिट तिथूनच सुरू होतं. हं. पहिलं काम मी केलं, हं. उधारी बंद केली. अच्छा. उधारी मीन्स कसं होतं, ते जेव्हा मला काही पर्टिक्युलर वस्तू लागतात आहे, हां, आम्ही काय करतो आणून घ्यायचं. हां, तर मग ते डी-एम वगैरे लिहून रेट नाही लिहायचे. हां, जेव्हा आपण हिशोब करतो आपल्याकडे पैसे का बरं शिल्लक राहत नाही? हां, अरे यार, ही वस्तू तर यार ₹1000 ची आहे. याने 1200 लावले आपल्याला. हां, हां. याने तर ₹10,000 ला आणली होती. हं, माझ्या लक्षात ते आलं सगळं चित्र. मी बिलकुल चेंज केलं. हं, म्हणलं आपल्याला त्रास होईल. हं, इव्हन त्यावेळेला आम्ही म्हणजे असं झालं, की अ, दादा म्हणतो आपण 1 वर्ष असं करू. हं, दोघात डिस्कशन हं, वडिलांसोबत वगैरे. आपल्याकडे पैसे कमी आहे ना, हं, आपण बाहेरून आणू. हं, 1% नी 1.5% नी. हं, करून तर बघू म्हटलं यावर्षी. हं, तिथून चेंज झाला थोडासा विषय. हं, किती झाले पैसे तुझे? 10,000 का? नगदी घे. हं. सांग रेट काय लावशील? हे हां, रेट लावेल. अरे बापरे! माहीत पडलं इतका फरक उधारी आणि याच्यात. हां. सगळ्या शेतकऱ्यांनी हा विचार खूपच महत्त्वाचा खूप पॉइंट आहे. महत्त्वाचा पॉइंट आहे हा. म्हणजे मला नाही वाटत कोणी या मुद्द्यावर आजपर्यंत बोललंही असेल. हं, खूपच बोलला महत्त्वाचा करायलाच पॉइंट. पाहिजे. सगळे शेतकरी आपल्या म्हणजे त्या याच्यातून सगळ्यांनी शिकायला पाहिजे या सगळ्या म्हणजे गोष्टीतून. आज जर माहिती नाही आता किती शेतकऱ्यांपर्यंत आजचा व्हिडिओ पोहोचतो. हो. पण त्यांना बरंच काही शिकायला मिळेल याच्यातनं. अ, तिथून पैसे वाचवणं सुरू केलं. पहिल्या हं, वर्षी आम्हाला थोडंसं वाटलं यार आपण बाहेरचे पैसे आणले, व्याजाने आणले असं तसं. हं, पण ॲट द एंड ऑफ द इयर हं. अरे बापरे! इट्स अ मिरेकल. अरे म्हणजे बापरे! व्याज देऊन सुद्धा व्याज आपण देऊन सुद्धा प्रॉफिटमध्ये आपण आलो. प्रॉफिटमध्ये आलो. तिथून आमचं सुरू झालं सगळं. हां, हां. नाहीतर जसं बाकी शेतकरी आतापर्यंत होते ना, हां, तसे पण आम्ही पण 15-20 वर्ष आधी तसं 15 वर्ष आधी तसं होतो. जिथपर्यंत मी गेलो नव्हतो किंवा हं, दादा पण तोही बिचारा एकटाच पडत होता ना. हं, दादा बाबांचं इतकं ठीक आहे, ते मॅनेज करून घेत होते. हं, पण शेवटी व्हिजनही असतं ना. हं, तिथून सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हं, मग पैसे वाचू लागले. हं.
सिलेक्शन ऑफ क्रॉप चेंज झालं. हं, आपण काय घ्यायचं, काय नाही, आपल्या हातात काय, काय ठेवू शकतो, काय नाही. हं, गोडाऊनच्या आधी पण साठवण क्षमता नव्हती. मग काय करायचं? हं, अरे, त्या शेतात आहे ना बंगला, ठेव तिथे. हं, इथे ठेव. हे सगळी सुरुवात केली. आपल्याला हं, पैसे द्यायचे नाही ना, वेळ आहे हं, ना, बघू नंतर काय करायचं. हं, 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 तिथून प्रॉफिट आम्ही वाढवत गेलो. हं, हळू-हळू, हळू-हळू हं, हं. या सगळ्या गोष्टी. नाईस. पहिली कात्री तिथून आम्ही केली. तर हे जे बारकावे जे आहे, ते बरोबर लक्षात घेऊन हे लक्षात करून घेऊन हां, हां. सांगितलं, पास्ट इज युअर एक्सपिरियन्स. तुम्ही नेहमी जे चुका करता ते लक्षात ठेवायच्या. इथे माझी चूक झाली होती. हं, मला ते आता चुकायचं नाहीये. बरोबर आहे. तर आज तुमच्याकडे बरेचसे उपकरणं आहेत. बरेचसे उपकरण आहेत. बरेचसे उपकरणं आहेत. हं, तर हं. कसं आहे आता बरेचसे आपल्या जे ऑडियन्स आहे शेतीबद्दल काही माहिती नाही. हं. तर आपण त्या उपकरणावरशी पण थोडीशी चर्चा करू, की कुठल्या उपकरणाचं काय काम असतं थोडंसं त्याचे डिटेल्स. अगदी ट्रॅक्टरपासून. जेव्हा आमचे वडील शेती करत होते त्यांच्याकडे बैलजोडी होती. अच्छा. आमच्या फॅमिलीचा पहिला जो ट्रॅक्टर आहे, हां. तो वडिलांनी सेकंड हँड घेतला होता. अच्छा. 2,00,000चा. हां, तेही घेणं अवघड होतं तेव्हा. हां. खूप हळू पैसे देत होते. आमच्या काकाला कळलं. आमच्या काकांनीच देऊन दिला होता तो. हो, त्यांच्याकडे होता सेकंड हँड, ते विकत होते. हो. हळू पैसे दिले त्यांना. हं, तिथून सुरुवात केली. हं, मग हळू म्हणजे आमचे वडील पण विजनरीच होते. भाऊ पण विजनरी आहे, नाही असं नाहीये. हं. तर त्या काळात रोटावेटर वगैरे जे कन्सेप्ट आहे, आता खूप कॉमन आहे. हर शेतकऱ्याकडे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर त्याच्याकडे रोटावेटर असेलच असेल. प्लाऊ वगैरे होते. नांगर म्हणतो आपण ते वगैरे होतं. पण रोटावेटर हा कन्सेप्ट नवीन होता. अच्छा. माझ्या दादांनी तेव्हा तो रोटावेटरचा कन्सेप्ट आणला. ओके. तर रोटावेटर म्हणजे कसं कुठलाही कितीही कचरा असेल तरी तो कापून बारीक करून जमिनीत घालून देतो. तर आमचं अच्छा. पहिलं म्हणजे ट्रॅक्टर घेतल्यावर रोटावेटर आमच्या त्या भागात, तितक्या तालुक्यात पहिलं रोटावेटर आमच्याकडे असेल त्या काळात. म्हणजे जो शेतीचा कचरा आहे, तोच कचरा पुन्हा जमिनीत जमिनीत. ते रोटावेटर करून ते जमीन पूर्ण नाईस, रेडी करून देतो. नाईस. तर तेव्हापासून ही सुरुवात झाली. एक इक्विपमेंट. हां. तर आता आमच्याकडे आता लोकांपाशी सबसॉइलर वगैरे नाहीये. सबसॉइलर वगैरे लोकांना माहितीही नाहीये तर काय आहे. रोटावेटर ची काय कॉस्टिंग असते? महाग असतं हे? 1.25 लाखापर्यंत महाग अच्छा, नसतो. अच्छा. आता 3-4 रोटावेटर हो, आहेत. 3-4 रोटावेटर असेल आता. हां. 9 ट्रॅक्टर आहे. इव्हन मला तर वाटते की आमच्याकडे साधा ट्रॅक्टर एखादाच असेल. ऑलमोस्ट सगळेच फोर व्हील आहेत. अच्छा. सगळे फोर व्हीलर ट्रॅक्टर. नाईस. डिझेल आणि हे कॉस्टिंग, धान रोटावेटर काही वेगळं असतं का? धान रोटावेटर आमच्याकडे ते पण आहे. सांगतो ना आम्ही हे सगळे बारकावे केले. म्हणजे तुम्ही कॉस्टिंग किती कमी करू शकता, हं, हं, हं. त्याच्यावरच भर दिला पाहिजे. तर धान रोटावेटरची काय स्पेशालिटी असते मग? याच्यामध्ये तुमचं एकरेज कॉस्ट जो असतो, एकरला जो लागणारा कॉस्ट आहे, हं, हं. ते मला वाटते जवळपास मी ₹1,500 सेव्हिंग करता. नुसतं ते एक एक इक्विपमेंट चेंज केल्याने. अच्छा. जर जुन्या याच्याने जर आपण पटलर आणि याच्याने करतो दतारीने आणि हं. ॲज कंपेअर टू रोटावेटर, ₹1,500 तुम्ही सेव्ह करू शकता एका एकरावर अच्छा, डिझेल कन्झम्पशनमध्ये. अच्छा. काम तेच आहे. हं, इव्हन याच्याने आमचं प्रोडक्शन वाढलं. हं, जेव्हापासून आम्ही रोटावेटर घेतलं धानाचं चिखल्यासाठी स्पेशल, हं. त्याच्याने आमचं प्रोडक्शन वाढलं. अच्छा. टेक्निकल कारण असं म्हणजे धानाला खूप डीपमध्ये कल्टिव्हेशन नाहीच पाहिजे. हां. जे नाही का खूप खोलीवर हे हां, करून. हां, हां, हां. त्याचे जे रूट्स असतात फक्त वरच्यावर एक 4 इंचावर रूट्स असतात त्याचे. बरं. म्हणजे रोटावेटर काय करतो जेव्हा हा असा राउंड फिरतो, हां, खालची जागा तो कडक करत चालतो. हां, हां, जेणेकरून तुमचे जे न्यूट्रिएंट्स आहे, ते लिंचिंग होत नाही जमिनीत. हां. तुम्ही जे पण न्यूट्रिएंट्स द्याल ते पूर्ण तो प्लांट्सला घेऊन तो अपटेक करतो. अच्छा, पहिली पायरी धानाची आहे तीच आहे. अच्छा, आमच्याकडे धानाचं रोटर मला वाटते 6 वर्ष होऊन गेले आहे. अच्छा. यावर्षीचं आमचं उत्पन्न एकरी उत्पन्न कुठे-कुठे तर 28 क्विंटल एकरी म्हणजे 38 ते 40 पोते एकरी आहे. धानाचं उत्पन्न. तेही जय ग्रेट. श्रीराम. अच्छा. हो. नाईस. आणि आमचं कसं आहे, नुसतं लँडपासून नुसतं घेणं नाही. आमच्याकडे का बरं इतके लँड्स आहे म्हणजे अवेलेबल हं. लोकं आम्हाला का बरं देतात? आम्ही जमिनीची खूप काळजी घेतो. काळजी. नुसतं रासायनिक खतं वापरणं, हेच करणं तोच मोटो नसतो आमचा. तर तुमच्याकडे एक मल्चर पण आहे. तर मल्चर ते मल्चर एक्झॅक्टली. काय असतं? तेच तर आहे मेन. हं. मल्चर म्हणजे कसं असतं, एक 1-1.5 इंचाचे तुकडे करतो तो. जे पण तुमचे प्लांट औषध जस्ट फॉर एक्झाम्पल कॉटन आहे. हां. हा जेव्हा लोकं काय करतात
लोकांची जी प्रॅक्टिस आहे रेग्युलर प्रॅक्टिस, ते काढून पेटवून टाकतात. पेटवून टाकतात. आम्ही तसं नाही करत. हं. आम्ही ते मल्चर बारीक करून तिथच्या तिथे ते कंपोस्ट खत बनवायचा प्रयत्न करतो. नाईस. ह्या गोष्टी कराव्या लागेल ना. जमिनीतून किती दिवस घेणार तुम्ही? आमच्याकडे आजही म्हणजे जमिनीला ते मिळतंय, न्यूट्रिशन मिळतंय. न्यूट्रिशन. प्लस इट्स अ तुम्ही जाळत कंपोस्ट. नाही तर तुम्ही ते तर कार्बन डिकंपोज होईल ना डायऑक्साईडचं ते. हां. कार्बन कंटेंट वाढेल तुमच्या जमिनीचे. हां. म्हणजे तुम्ही जाळण्याच्या व्यतिरिक्त तिथे यूज केलं. यूज म्हणजे केलं. पोल्युशन पण होण्यापासून वाचवतात. तो वाचवलं. पण एक फायदा आहे. एन्व्हायर्नमेंटला हा सगळ्यात नुसतं शेती करणं हे नाहीये ना. हं. तुम्ही जमिनीला तुमची ती आई आहे. तिलाही काही ना काही तर विचार करावा लागेल आपण तिच्याबद्दल. दिल्लीत बघतो खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो प्रॉब्लेम आहे. ते पोल्युशनचा या पर्टिक्युलर आमच्याकडे पिरियडमध्ये. एकही काडी म्हणजे जे थोडंफार असेल म्हणजे हां. एखादं काही असं पेटलं असेल तेच. बाकी आम्ही स्वतःहून एकही काडी पेटवत नाही. इव्हन ऊसाचं पाचट हे सगळ्यात मोठं जेव्हा ऊस शेती हार्वेस्टिंग केल्यावर सगळ्यात मोठं हे असतो प्रॉब्लेम. आम्ही ऊसासाठी घेतला होता मल्चर स्पेशली. अच्छा. कारण काही लोकांचे बघितले नाही बुवा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे काही-काही लोकं नाही पेटवत ते. त्यांना पेटवणं पसंत नाही. ते बारीक करून पुन्हा जमिनीत गाळतात. आम्हाला पहिल्या वर्षी त्रास गेला होता, अवघड गेलं. आज 90-10 वर्ष असेल आम्ही ऊसाचं पाचट एकही म्हणजे पत्ती आम्ही पेटू देत नाही आपल्या शेतातली. त्याच्यातून नाईस. आम्हाला किमान त्या शेतीतलं 10 टन आम्हाला कंपोस्ट खत मिळतं. 10 टन. हे कमीत कमी ह्यूज तुमच्या नंबर. डी-ए-पीचे 4 बॅगा शिल्लक करतो तो. काय म्हटला? डी-ए-पी जे असतं ना, डायमोनियम डी-ए-पी काय? फॉस्फेट जे फर्टिलायझर आहे. अच्छा. इट्स अ टाइप ऑफ फर्टिलायझर अच्छा. फेमस आहे. अच्छा. युरिया आणि डी-ए-पी तुम्ही बघितलं असेल गव्हर्नमेंटला इतकी सबसिडी द्यावं लागते डी-ए-पीवर. इतका लॉस आहे. युरियावर इतकी सबसिडी आहे. हां, हां, हां. तर या सगळ्या गोष्टी तिथूनच सुरू होतात. आमच्याकडे ऊसाचं एकही पत्ती सुद्धा आम्ही पेटू देत नाही. क्लास. मागच्या वर्षी तसंच झालं होतं. ऊस आमचा हार्वेस्टिंग झाला. कोणी तिकडून आपलं शेत पेटवलं असेल धानाचं वगैरे. हं, हं, हं. तर आम्ही आपलं ते वाचलेलं जे म्हणजे पाचट जे वाचलेलं होतं आमच्या शेतातलं हार्वेस्टिंग करून फक्त 4-5 दिवस झाले होते. हं, आता त्याला आपण जमिनीत गाडू. हं, ती मागच्या वेळेचा अनुभव सांगतो म्हणजे आमच्यासोबत घडला आहे. हं, हं. कोणीतरी अंगावर लावली तर तिकडनं ते पेटत आलं तर अक्षरशः आम्ही 12-13 माणसं ते वाचवण्यासाठी तिथे काहीच नव्हतं क्रॉप एकही. हां, हां. पण ते पाचट पेटल्या नाही पाहिजे म्हणून आम्ही धावपळ केली आणि वाचवलं ते. हां. इतकी आम्ही तयारीत होतो स्वतःची. आपल्याकडे जितके साधनं आहे ट्रॅक्टरला ते आमच्याकडे स्प्रेइंग वगैरे सगळं हे आहे. ऑटोमायझेशन आहे स्प्रेइंगमध्ये. ते फक्त एक ट्रॅक्टरला एक माणूस बसतो ड्रायव्हर हां, आणि जे स्प्रेइंग होते शेतामध्ये. हां, माझ्याकडे कदाचित व्हिडिओ असते दाखवले असते तुम्हाला. हां, आहे हां, माझ्या मोबाईलमध्ये. हां, हां. ते सगळं ऑटोमायझेशन आहे. वायफर सिस्टम आहे. तर अक्षरशः आम्ही ते धावपळ केली. का बरं? हां. हे माझं सोनं आहे. मला वाचवायचं आहे. परंतु आम्ही आमची तयारी असते. नाईस. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आमच्याकडे तर मोठे-मोठे ब्रँडवाल्यांची शेती आहेत. हे मल्चर यूज करणं आणि ते तिथल्या तिथे डिकंपोज करणं हे खूप कठीण काम आहे का? म्हणजे हं. बाकीचे शेतकरी का यूज करत नाही? त्याचं काही कारण आहे का? त्यांना अवघड वाटतं. त्यांच्याकडे रिसोर्सेस नाहीये. आम्हाला फक्त ट्रॅक्टरच लागेल ना, म्हणजे डिझेलच लागेल ना. ट्रॅक्टर हं. घरचाच आहे. आपण का बरं इतके ट्रॅक्टर्स घेतले? आपल्याला कमतरता भासायला नको. काम अच्छा. थांबायला नको. हं. तर मल्चर वगैरे या सगळ्या कन्सेप्ट आम्ही आणल्या त्या भागात. अच्छा. म्हणजे कसं आहे शेवटी जमिनीची पोत सुधारून ठेवणं ही खूप गरजेचं आहे. हं. आज आम्ही इतके क्रॉप सतत घेतो, पण प्रोडक्शनमध्ये फरक पडतो का? कुठेच नाही. आमचे क्रॉप हेल्दी असतात. लोकं पाहायला तर तेव्हा बापरे! आमचे यार असे आहे आणि तुमचे का बरं असे आहे? तुम्ही चुका तिथेच करता ना यार. नुसतं जमिनीत नुसतं तुम्ही दोहन करून आले. तसं न करता तुम्ही जमिनीला काही तर द्या. जमिनीची जमिनी पिळवणूक हार्ड येऊन गेल्या. करण्यापेक्षा. हां, इव्हन म्हणजे कधी असं झालं ना, तर आम्ही तर इव्हन म्हणतो आमच्या शेतावर या उसाच्या शेतामध्ये हां. आणि चालून दाखवा विथआऊट वेअरिंग एनी फुटवेअर. अच्छा. त्याला असं वाटेल, की मी मखमलच्या गादीवर चालून राहिलो आहे. वॉव! नक्की यायला कळून जातं आवडेल ते. ना. थोडासा त्रास होतो. हं, आमचं तिथे डिझेलचा खर्च वाढतो. म्हणजे त्याला जमिनीत दाबणं वगैरे, पण आम्ही त्यातूनही मार्ग काढले. हं. बोलते ना, "जहाँ चाह वहाँ रहा." बरोबर आहे. आम्ही त्यात बी मार्ग काढले. पहिल्या वर्षी म्हणलं, "यार साला हे बडं अवघड काम आहे यार." हां, हां. अहो, चुकलं का रे आपलं एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट 1,80,000चं आम्ही ते मल्चर घेतलं. अच्छा. मग आम्ही डोकं लावलं, नाही याला असं करता येईल, याला असं करता येईल. हं, झाला त्रास, पण त्या वर्षी ॲडजस्ट झालं. हं. पहिल्या वर्षी झाला त्रास. पहिल्या हं. वर्षी काही नवीन तुम्हाला एक्सेप्ट करायचं तर तिथे शिकण्यासाठी थोडासा त्रास होईलच ना. बरोबर आहे. तर त्यातून मार्ग निघाले. आणि हे जे तुमच्याकडे वेपर स्प्रे आहेत, वायफर स्प्रे वेपर सांगितलं स्प्रे तेच. हां, तर ह्याचं काय काम असतं? वायफर स्प्रे म्हणजे कसं असतं, शेवटी
जो मनुष्य स्प्रेइंग करतो, हां. आपण तर करू नाही शकत. आपण फक्त मॉनिटर करू शकतो. आधी करून चुकलोय सगळे कामं. हां, हां. पण वाटते का रे अवघड काम आहे. हां, हां. मॉडर्नायझेशन करायचं आपण याच्यामध्ये. हं, हं. नवीन-नवीन इक्विपमेंट शोधत राहायचे. काय कुठून येऊ शकतं, का नाही. हं, हं. एक ट्रॅक्टर माउंट एक एस-टी-पी असतो. हं, हं. म्हणजे त्याला असे 2 साइडला स्प्रिंग असतात. म्हणजे एका वेळेला तो जर ट्रॅक्टर चालला, हं, फक्त एक ट्रॅक्टरला ड्रायव्हर लागेल. मधात 400 लिटरची टँक असते पाण्याची, हं. द्रावणची जे पण स्प्रेइंग करायचं आहे तुम्हाला अच्छा. आणि ते स्प्रे ऑटोमॅटिक फिरत असतात. ओके. तर तुमचं मागे जसं ते मॅन्युअली करण्याऐवजी ते जे असं पाठीला पाठीवर लावून घ्यायची असं गरज ते नाही. करत होते ते, बस चेक त्याचं करायची हे गरज नाही. ऑटोमेशन आहे. ऑटोमायझेशन आहे. अच्छा. तसे आमच्याकडे 2-3 सेट आम्ही करून ठेवल्या आहे. म्हणजे ओके. आम्हाला जर एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली असेल, पाऊस नसेल, खाली ट्रॅक्टर हं, चालत असेल, तर आम्ही एका दिवसात 150 एकर हं. स्प्रेइंग करू शकतो. एका दिवसात. अच्छा. टँकर्स आहेत मोठे-मोठे पाण्यासाठी, औषधीची हे आहे. सगळी टीम बनवून ठेवली आम्ही 150 एकर एका दिवसात. एका दिवसात. खूपच म्हणलं मोठी गोष्ट. आम्हाला जर कॉटनची स्प्रेइंग करायची आहे, आम्हाला फक्त 3 दिवस लागतील. फक्त 3 दिवस. मॅन्युअली त्याला किती वेळ लागतो? मॅन्युअली याला किमान हं. 15 दिवस लागतील. खूप मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. तेव्हाच आम्ही करू शकलो ना या सगळ्या गोष्टी. हां. इतकं मोठं. विदाऊट इक्विपमेंट, साधन आणि सामग्री आमच्या भावांचं म्हणणं आहे, मोठ्या भावांचं. हं, साधन प्लस सामग्री हं. जिथपर्यंत नाही आपण तिथपर्यंत काम करू शकत नाही. बरोबर. आम्ही तेच केलं. स्टेप बाय स्टेप एक, 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 एक. हं, इथून प्रॉफिट निघाला. अरे यावर्षी आपल्याला हे घ्यायचं आहे. हं, घेऊन टाकू. हं, यावर्षी हं. आपल्याला हे घ्यायचं आहे. हे घेऊन टाकू. असं करता-करता पूर्ण अवजार बँकच रेडी झाली आमच्याकडे हो. आता. तुमच्याकडे ते नांगरटी यंत्र. नागरटी यंत्र प्लाऊ म्हणून आहे. तर ते ते पीक काय आहेत. असतं? नांगरटी हे यंत्र? तुमचं 10 इंचापर्यंत म्हणजे 1 फूटपर्यंत ते गड्डा करून तुम्ही पलटी हे केलं असेल. शेतकऱ्यांना माहिती आहे ते नांगरटी. अच्छा, प्लाऊ म्हणतात त्याला. अच्छा. त्यामध्ये आता सगळे मॉडर्नवाले आहे. हायड्रोलिक प्लाऊ असतात. म्हणजे ड्रायव्हरला एवढाही त्रास व्हायला नको. हं. बटन दाबली का सगळं काम झालं पाहिजे जागीच. अच्छा, मागे पाहायची गरज नाही. अच्छा. आणि हे कल्टिव्हेटर यंत्र काय असतं? कल्टिव्हेटर जमिनीसाठी जमीन रेडी करण्यासाठीच आहे. अच्छा. हे म्हणजे प्लाऊ नंतर जेव्हा मोठे-मोठे ढेकळं पडतात, काही दिवस ते उन्हात शेकलं का मग त्याला बारीक करावं लागतं. तर त्यांनी कल्टिव्हेटरनी बारीक करतात त्याला. अच्छा. हां. शेतामध्ये कल्टिव्हेशनसाठी कामी येते हे. तर पूर्ण जी प्रोसेस आहे सगळी यांत्रिक, सगळी, सगळी. सगळी पहिली यांत्रिक आहे. प्रोसेस तिथे मला कदाचित मल्चरचा उल्लेख आला का माहीत नाही. सॉरी सबसॉइलरचा उल्लेख आला का त्यामध्ये माहीत नाही. कशाचा? सबसॉइलर. नाही. सबसॉइलरचा उल्लेख आमच्याकडे एक नाही. नवीन ॲड केला मी मागच्या वर्षी हां. सबसॉइलर घेतलं. अच्छा. आजपासून मला वाटते जेव्हा ग्रीन रिव्होल्यूशन झालं होतं हां, हां. भारतामध्ये, हां, हां. तर इंडियन गव्हर्नमेंटनी तेव्हा फ्री ऑफ कॉस्ट करून दिलं होतं. अच्छा. सबसॉइलर. सबसॉइलर. सबसॉइलर ओके. म्हणजे हे जर टर्म समजायची असेल याच्यामध्ये, तर हा जमिनीचा हार्ड स्पॅन काढतो. जमिनी कशा कडक येऊन गेल्या. हां. तर त्या कुठल्याही क्रॉपला जिथपर्यंत ज्याचे रूट्स कधी डेव्हलप होतील, जेव्हा त्याला हवा खेळती राहील, बरोबर, पाणी सुरळीत मिळेल. बरोबर, आता एखादी जमीन हार्डच झाली, तर रूट्सच डेव्हलप नाही होणार ना. बरोबर आहे. लोकांनी याच्यावर लक्षच नाही केलं. आता आम्ही हळू-हळू एक-एक, एक-एक जसा आता ट्रॅक्टर आमच्याकडे अंडर पॉवर होते. तर मोठा 65 एच-पीचा ट्रॅक्टर घेतला. अच्छा, स्पेशली याच्यासाठी. अच्छा. तर याच्याने काय झालं, आम्ही जमिनीच्या खाली म्हणजे 3 फूट खालीपर्यंत एक नांगरटी करू शकलो आणि जमिनीचा हार्डस्पॅन आम्ही हं. त्याला मोकळी करू शकलो. हवा खेळती. यावर्षी आमचा इतका सुंदर एक्सपिरियन्स राहिला त्याच्यामुळे. खूप सुंदर. तर लोकांनी आता एकदा तरी करून घ्यायला पाहिजे. 3 वर्षातून, 4 वर्षातून एकदा तरी प्लाऊ करतात लोकं. हं, पण सबसॉइलर कोणी करत नाही. कारण लोकांना कन्सेप्टच नाही माहीत हा. हं. व्हॉट इस सबसॉइलर? तर सबसॉइलर कॉस्टली असतं का? खूप कॉस्ट नाहीये. हां. पण लोकांना थोडंसं अवेअरनेस नाही. अवेअरनेस नाहीये. कोणी सांगणारं नाहीये. त्याचं करायला पाहिजे. महत्त्व पण पटायला पाहिजे. महत्त्व पटायला पाहिजे. तेव्हा मग. महत्त्व कधी पटेल जेव्हा तुम्ही करून घ्याल. हं, तुमच्याकडे 10 एकर आहेत, 2 एकर तर करून बघा. हं, तुम्हाला काय एक्सपिरियन्स येतो. आमच्याकडे आता एवढा पाऊस पडला ह्यावर्षी. हं, म्हणजे ह्यूज हे अमाउंटमध्ये होता पाऊस. हं, एवढं म्हणजे पाण्याचं जिथे-तिथे जमा-जमा. पण आमच्याकडे हा सगळा प्रकार नाही दिसला. फार कमी. हं, ज्या शेतामध्ये आम्ही 4-4, 5-5 दिवस जाऊ नव्हतो शकत पाऊस आल्यावर, यावर्षी 2 दिवस जाऊ शकलो. का बरं? हं. पाणी सगळं ड्रेन होऊन गेलं जमिनीमध्ये अच्छा. त्याच्यामुळे.
आता हार्ड सॉइल आहे तर ते का होईल? पाणी वरच्या वरच राहील ना. वरच्यावर राहील. वॉव! जमिनीत जाणार नाही ना. ओके. आमच्या जमिनीची वॉटर लेव्हल विहिरीची वॉटर लेव्हल तिथच्या परिसरातली वाढून गेली. म्हणजे एका छोट्याशा एका कामाने छोट्याशा किती कामाने पूर्ण इकोसिस्टमवर इकोसिस्टम इफेक्ट पडतो. इफेक्ट पडतो. म्हणजे इतके बारकावे स्टडी केले आहेत, तितके नॉलेज आहे म्हणूनच हं. बहुतेक तुमचे काही लेख पण प्रकाशित झाले आहेत आणि दूरदर्शनवर पण इंटरव्ह्यू झाला होता रे. तर अ, त्याच्याबद्दल थोडं सांगा? लेख म्हणजे कसं असतं आता आमच्याकडे आता कोणी आपण तसं समोरून कोणाकडून गेलो नाही. म्हणजे आता कोणी आले, हं, जसे हे आले होते विनोदजी इंगोले म्हणून ॲग्रोवनचे. हं, तुमचं सकाळ हे आहे ना जे ग्रुप त्यांचं हं, एक हे येतं न्यूज पेपर हं, प्रकाशन ॲग्रोवन म्हणून. हं. अच्छा. सकाळमध्ये ॲग्रोवन येतं. ॲग्रोवन तो हां. शेतीविषयकच अंक असतो पूर्ण. रोज अच्छा, येतो, रोज प्रकाशित अच्छा. होतो. हां. त्यांना कुठून तरी लिंक मिळाली. बुवा असे-असे अच्छा. शेतकरी इतके ह्यूज लेव्हलवर शेती करतात. हं, त्यांना असं वाटलं यार नाही यार हे काहीतरी चुकीचं सांगतात आहे. मला नाही वाटत बुवा असं. कोणी थर्ड पर्सन सांगितलं आमच्या परिचित असेल. "तुम्हाला जर घ्यायचा आहे म्हणे इंटरव्ह्यू तर तुम्ही त्या शेतकऱ्याकडे जा" म्हणे. हं, हं, बोलून बघा म्हणे त्यांच्याशी. हं, 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 पण लिटरली जेव्हा ते आमच्याकडे आले ना, हं, हं. ते इतके हे होते, बापरे! म्हणे आम्ही विचारही नाही करू शकत म्हणे इतकं सगळं म्हणजे शेतीमध्ये करू शकतात लोकं. हे सगळ्या हे पाहिलं त्यांनी मग जेव्हा न्यूज आमची ती याच्यामध्ये आली ॲग्रोवनमध्ये. दोनदा आली एकदा सोडून पूर्ण. अच्छा. कसं आम्ही मॅनेज करतो, काय-काय इक्विपमेंट आहे. तर यांचे आदिनाथजी चव्हाण यांचे जे संपादक आहे, हं. ते पण आमच्या भेटीला येऊन गेले. नाईस. तिथे आमच्या तिथे. हे कुठल्या क्षेत्रात आहे पूर्ण शेती ही आपली? आपली भंडार रोडला गुमथळा मागून आहे. परसाळ आमचं गाव आहे. हां. परसाळला आपलं आपली स्थायिक शेती आहे स्वतःची. हं. तिथे आपण जे वेअरहाऊस बनवलं आहे म्हणजे गोडाऊन. बेस लोकेशन परसाळ. परसाळ. हां, आमचं परसाळ म्हणून फेमस आहे आमच्यासाठी. हां, आमची कर्मभूमी आहे ती. हां. आणि त्याच्या आजूबाजूलाही सगळी शेती अवती-भोवती जे केली आजूबाजू म्हणजे अवती-भोवती. 5-7-10 किलोमीटरवर. काही हां, इकडे हुडकेश्वरलाही शेती आहे. जिथे एखादा मोठा बेल्ट कोणी दिला बुवा नाही ही शेती तुम्ही डेव्हलप करा आणि करायची यावर हे सगळं. हं, हं, तर भाड्यावर तत्त्वावर घेऊन घ्यायची ती. हं. इव्हन मागच्या वर्षी आमच्याकडे तुमचे विठोबा दंतमंजन ऐकलं असेल. हो, हो. त्यांची पण शेती आमच्याकडे दिली त्यांनी. नाईस. त्यांना माहीत पडलं असं ही शेती आहे बुवा तुम्ही डेव्हलप करा आमची शेती. अच्छा. तेही पाहून त्यांची यावर्षी शेती पाहून दंग राहून गेले. मी असा कापूस आयुष्यात पाहिला नाही म्हणे. शेती तीच. जस्ट मॅनेजमेंट. बरोबर. हाऊ टू डू दॅट थिंग्स. म्हणजे शेतीला तुम्ही फक्त शेतीपुरती नाही ठेवलं, त्याला ॲक्चुअल बिझनेस बनवलेला बिझनेस. आहे. की त्याच्यातून प्रत्येक बारकावे बघून कुठं ना कुठं प्रॉफिट होईल, कॉस्ट कटिंग होईल. कॉस्ट कटिंग हे तर ते. सगळ्या गोष्टीचा आणि या सगळ्या प्रवासात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची पूर्ण काळजी घेतली. काळजी. ते आम्हाला बिलकुल जमत नाही. हं. 500 एकर का बरं जमीन केल्याच्या मागचंही रिझन आहे. हां. मला मागे सांगितलं मी प्रॉफिट एक म्हणजे ठराविक असतं प्रत्येक ह्याच्यात. हो. 15,000 ते 20,000 ₹25,000 प्रॉफिट आहे. हं, हेच जर आम्ही फक्त आज जसं 500 एकर आहे आमच्याकडे, हं. मोठं प्रॉफिट दिसेल. पण हेच जर 100 एकर असतं तर बरोबर आहे. ₹25,00,000 शिल्लक राहिले असते. बरोबर आहे. 200 वर गेलो तर 50,00,000 शिल्लक होतील. बरोबर. 300 वर गेलो तर पुन्हा वाढतील. बरोबर. 20 ही आपण पकडले यावर्षी आमच्याकडे 500 एकर आहे. हो. 1 करोडचं प्रॉफिट कमवणं एका हो. बिझनेसमध्ये इट्स अ ह्यूज अमाउंट. खूप खूप मोठी आणि मग तेही ते शेतीसारख्या हे व्यवसायात शेतीसारख्या आणि व्यवसायामध्ये तेही विदर्भात. विदर्भात. नाही खूप अवघड मोठी नाहीयेत. अचीव्हमेंट आहे. शेतकरी इथचे पण शेतकरी जागरूक आहेत. फक्त त्यांना प्रॉपर नॉलेज किंवा ते अभ्यास तिथपर्यंत त्यांच्या गोष्टी गेल्या नाहीयेत. नाही हं, तिथचा शेतकरी खूप प्रामाणिक आहे. हं, बघतो ना आमच्या आजूबाजूची लोकं. हं, फक्त कसं असतं थोडंसं व्हिजन तसं ठेवलं पाहिजे त्या लोकांनी. तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला गरजे तितकंच विका. हं, डिमांड आणि सप्लायवर लक्ष ठेवा. हं, म्हणून मार्केट स्टडी करत राहतो मी. काय होऊन राहिलं, विकायचा कधी माल, कुठल्याला डिमांड कशी होऊन राहिली आहे, इंटरनॅशनल मार्केट काय सुरू आहे, इकडून-तिकडनं ते सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. त्यानुसार मग विकायचं की नाही विकायचं ते डिसाईड करत असतो आम्ही. तर ऑर्गॅनिककडे जाण्याचा काही प्लॅन आहे का फ्युचरमध्ये? ऑर्गॅनिकमध्ये जायची इच्छा आहे, हं, हं, पण त्या अनुपातमध्ये रेट्स मिळणार नाही. हं. म्हणून बरोबर. थोडंसं माणूस तिथे अडकून आहे. ऑर्गॅनिक करायची इच्छा नाही असं नाहीये. हं. आम्ही आता भाजीपाला घरच्यासाठी करतोच ना, ऑर्गॅनिक आहे आमच्या अच्छा. पूर्ण. पण त्याला रेट्स वगैरे थोडंसं तिथे विचार करू आम्ही भविष्यात. हं, म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये जायची इच्छा आहे. पण हळू-हळू स्टेप बाय स्टेप आता इथे थोडंसं हं, सगळं स्टॅग्नंट झालंय आता. हं. करतात आहे आता लोकं.
हं. भविष्यात तिकडे विचार करू आम्ही. एक ग्रीन सिस्टम हाऊस आता पॉली हाऊस स्टेबलाइज होते आहे स्टेबलाइज झालाय. जस्ट. बस, बस. मग हळू-हळू वन बाय वन त्यात आता ग्रीन हां. हाऊस, पॉली हाऊस इकडेही थोडंसं वाढायची इच्छा आहे. हां, हां, हां. भविष्यात बघू तेही. बरोबर. तर जर आज म्हणजे आता जाता-जाता एक शेवटचा संदेश जर द्यायचा असेल तुम्हाला आजच्या तरुण वर्गाला, ज्याला शेती करण्याची इच्छा आहे किंवा सुरू करायचं आहे काहीतरी म्हणजे शेतीला ॲज अ बिझनेस जसं तुम्ही सुरू हं. केलं. तर आजचा जो जेन झी आहे, त्याला जर शेती ॲज अ बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे, तर त्याने सुरुवात कुठून करावी आणि काय-काय चॅलेंजेससाठी त्यांनी आपली तयारी ठेवावी मनाची? मी तर सगळंच सांगितलं असे-असे चॅलेंजेस येतात. फक्त हं, तुम्हाला न घाबरता हं, समोर वाढावं लागेल. हं, आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावं लागेल. हं, इफ यू रिस्क नथिंग, यू हं. रिस्क एव्हरीथिंग. रिस्क तर वॉव! घ्यावं लागेल. नाईस थॉट. राइट. रिस्क तर घ्यावं लागेल. तुम्हाला आयुष्यात समोर वाढायचं आहे तर रिस्क तर घ्यावं लागेल. तर त्यांनी अनुभव कुठून घ्यावा? जर त्याला शेती करायची आहे, पण त्याला अनुभव नाही आहे, तर शिकावं लागेल ना. हं, जसे काही लोक जसे स्टडी हे त्याला म्हणजे सोबत त्याला शेतीत स्वतः जावं लागेल. हं. नुसता अभ्यास, अभ्यास करून होणार नाही. हे ग्राउंड वर्कचं काम आहे. ग्राउंडवर जावं लागेल. हं, वर्ष 2 वर्ष त्रास होईल. हं. जसं मला काही नव्हतं येत, पण मी शिकलो. हो, मी शिकलो तर बाकी लोकं शिकू शकतात ना. बरोबर, कदाचित माझ्यापेक्षाही चांगलं शिकू शकतात ते. पण बरोबर, तुम्हाला तिथे ग्राउंड लेव्हलला जावं लागेल. बरोबर आहे. जिथपर्यंत ग्राउंड लेव्हलला गेलो नाही, तिथपर्यंत मी शिकू शकले नाही. मी सांगितलं ना, पास्ट इज युअर एक्सपिरियन्स. यूज युअर एक्सपिरियन्स इन युअर एक्सपेरिमेंट. ते बिलकुल जिथपर्यंत मी करणार नाही, तिथपर्यंत शिकणार नाही. तर शेतीविषयी काही टिपिकल गैरसमज असतील, तर त्याच्यावर काही बोलायचं आहे तुम्हाला जाता-जाता? लोकांना असं वाटते का शेती थोडंसं म्हणजे वेगळा विचार करतात. शेतकरी. नाही, पण असं नाही आहे. हं, हं, शेतीमध्ये पुष्कळ काही आहे. हं, युअर हेल्थ, युअर वेल्थ हं. सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे. शेतीकडे म्हणजे तितक्या रिस्पेक्टफुल नजरेने रिस्पेक्टफुल नाही नजरेने पाहायला जात, जे पाहायला गेलं पाहायला पाहिजे. गेला पाहिजे. खरं कदाचित तर हे चित्र चेंज होईल भविष्यात. होईल. कारण शेवटी तर खायला लागणारच आहे लागणार आहे. माणसाला. पर्याय नाही आहे. त्याला काहीच पर्याय नाही. इकडे एआय येईल, तर मे बी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब जातील. हं. पण शेती अनटच्ड राहणार आहे. अनटच्ड. ते जसंच्या तसंच असणार आहे. इव्हन इव्हन एआय पण आता शेतीमध्ये येऊन राहिला आहे. आमच्याकडे कदाचित पुढच्या वर्षी इन्स्टॉलेशन होईल. अच्छा. आम्ही त्या ह्याच्याने नाईस. अनुषंगाने विचार करत आहे. ड्रोन वगैरे नाईस. पर्यंत येऊन गेलो आहे आम्ही आता. पण आता अच्छा. एआयवर येऊन जाऊ पुढच्या वर्षी आम्ही. अच्छा. तर त्याची कशी मदत होते? त्याच्याने सगळं मॉनिटर पूर्ण एआयच करेल ना. म्हणजे इव्हन तुमचं सगळे त्यामध्ये सेन्सर्स असतात. सॉइल मॉइश्चर, सॉइलचं हे ओके. म्हणजे खूप बारकाईच्या आहेत. इलेक्ट्रो कंडक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी ते सगळं काही याच्यामध्ये पुष्कळ मदत होईल आम्हाला. म्हणजे आमचं प्रोडक्शन कदाचित जसं आता ऊसामध्ये आम्ही पुढच्या वर्षी ट्राय करत आहे. हां, हां, हां. आम्ही 70-80 टनापर्यंत गेलो आहे हां, हां. एकरी. हां, हां. कदाचित एआयची मदत झाली आणि सगळं व्यवस्थित राहिलं तर मग 120 टनापर्यंत जाऊ. हो. नाईस. आणि विदर्भात 120 टन वगैरे थोडंसं अवघड आहे. मग आता सध्या त्याचा प्रयत्नशील आहोत अभ्यास आम्ही. सुरू अभ्यास आहे. सुरू आहे. हे सुरू आहे सगळं. अच्छा. मेकॅनाइज कसं करायचं, काय करायचं आहे. शेतीला दुर्लक्षित न करता आणि त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार न करता, पॉझिटिव्ह विचार जर केला, मी सांगतो ना, मी पण म्हणजे इच्छा नव्हती, पण आज आज काही चित्र वेगळं आहे. चित्र वेगळं आहे. आता असं वाटतं की नाही, हाच सगळ्यात सुंदर व्यवसाय आहे. खरंच खूपच सुंदर व्यवसाय आहे. सुंदर व्यवसाय आहे. भविष्यातही बाकी लोकांनी विचार करायला पाहिजे याच्यात. माझ्यापेक्षा खूप चांगले-चांगले लोक आहेत, पुन्हा चांगले करणारे. हं, फक्त आम्ही बिझनेस मॉडेल थोडासा वेगळा हे केला. हं. प्रॉफिट कसं कमवायचं प्रॉफिट कसं राइट आणि सगळ्यात शेतीतून. महत्त्वाचं तेच आहे ना. मनी इज बेस्ट मोटिवेटर. बेस्ट मोटिवेटर. शेवटी. आज तर आम्ही इतकं सरप्लस अमाउंट बनवून ठेवलं आहे, की हं, दरवर्षी आम्ही शेतीच्या व्यवसायातून हं. किमान 1 कोटीची काही ना काही गुंतवणूक कुठे ना कुठे करतो. नुसतं शेतीच्या ग्रेट, व्यवसायातून. ग्रेट. लोकं विचार जेव्हा करतात, बापरे! आमच्या खूप भागात खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. हां. शेतीतून भांडवल काढून हो, स्वतःची शेती न विकता हो, बघा काय असतं, तुमच्या वडिलोपार्जित जे आहे ते आहे. हो, ते टिकवून ठेवणं हो. आणि समोर घेणं आजच्या काळात अवघड असतं. पण हं. आम्ही दोघे भावंडांनी ते साध्य करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. नाही, आम्हाला शेती पुन्हा घ्यायची आहे. दरवर्षी आम्ही काही ना काही ॲड ऑन करत असतो. दरवर्षी. नाईस. खूप खूप मोठी अचीव्हमेंट आहे. काय म्हणतात ना, एक खूप मोठी कहावत आहे.
ना मेरा नाम याद रखना, ना मेरा सलाम याद रखना. अगर कुछ याद रखना मेरा काम याद काम रखना. याद रखना. वाह! त्याच्यावर जर टिकून राहिला तुम्ही, आयुष्यात तुम्हाला कधीच मागे नाही पाहावं लागेल. खूप तुमचं सुंदर. कामाने तुम्ही बोलून दाखवा. स्वतः नाही करायचं काही. हं, आपलं काम चांगलं ठेवायचं. लोकं बरोबर नोटीस करतात. राइट. ज्याही फील्डमध्ये आहात, शेतीच नाही, फक्त प्रामाणिकता ठेवा. बरोबर. आणि डोकं लावून कुठे का उंडालाय, नुसतं करतोय काम ते नाही करायचं. मला वेगळं काय करायचं आहे, ते शोधा. बरोबर. जग आता तर जो सगळं करतोय. रिसेंटली तुम्हाला जो पुरस्कार मिळाला होता, तो कुठला होता? ते मागच्या महिन्यातच बहुतेक. हो. हां. साकोलीची एक संस्था आहे, अच्छा, कापगदे म्हणून. तर त्यांच्या तिथे दरवर्षी एका-एकाला पुरस्कार देतात शेतीविषयक. यावर्षी त्यांची टीम येऊन गेली. अच्छा. त्यांनी निवड केलं, "बुवा हे शेतकरी खूप मोठे आहेत" म्हणे. हं, हं, तर हं. त्यांनी माझा निवड केला यावर्षी. अच्छा. दोघे भावांचा निवड केला होता. पण नाईस. आता कसं असतं, जसं आज मी एकटा आलो आहे. हो, आता आम्हाला तिथे दोघांपैकी एकाला प्रेझेंट राहणं आवश्यक असतं. आवश्यक इतका असतं. मोठा सेटअप आहे, तर सुट्टी नाही हां, घेता येत. हां. तर तिथे त्यांनी एक ते खूप चांगला सत्कार केला. कसं नाईस. असते शेवटी ॲप्रिशिएशन मिळालं तर माणसाला थोडंसं आणखी हे चांगलं वाटतं, हो, नाही बुवा आपण काहीतरी चांगलं करतोय. चांगलं करताय. बरोबर. तिथेही सगळे जितके मुलं होते शाळेचे वगैरे, जेव्हा माझं तिथे हे झालं सगळं त्यांच्याशी इंटरॅक्शन, तर त्यांना हं. खूप चांगलं वाटलं कन्सेप्ट. आता पुन्हा ते घेणार आहेत तिथे चर्चासत्र हो, तुरीवर वगैरे म्हणजे आता रेट तुम्हाला जे हे इतकं नॉलेज आहे, ते तुम्ही शेअर पण करू शकता हो, कम्युनिटीसोबत. साहजिक आहे. मला तर खूप चांगलं वाटतंय जेव्हा कोणी हां. लोकं मला, म्हणजे आम्ही तिथे त्या भागात जितके शेतकरी आहे, हो. तर कोणाला काही असलं मला फोन करतात, असं-असं अडचण आहे, काय करू? त्यांना हं. मग हे समाधान वाटते की नाही बुवा आपण लोकांना मार्गदर्शन करून तिथून मार्ग निघतोत आहे. येस. चांगलं वाटतं ते. करायलाही पाहिजे ना, एकमेकाची मदत हो, नाही करू, हो. तर आपण समोर जाऊ नाही शकत ना. म्हणजे हे आजचं वार्तालाप आपला ऐकून एक शेतीविषयी एक खरंच इंटरेस्ट जागा झालेला आहे. नाही, करायला पाहिजे सगळ्यांनी. हां. चांगलं आहे खूप, फील्ड. खूप छान, खूप छान. येस. आणि पुष्कळ लोकं तर सरप्राईज पण झाले असतील. मी पण सरप्राईज झालो, की शेतीतून इतकं मोठं आपण प्रॉफिट गेन करू करू शकतो. शकतो. तेही विदर्भात. हं, आणि आपण पश्चिम महाराष्ट्राबद्दल ऐकलेलं आहे, हं. की ते सध्या ती धारणा तशीच आहे. पण हां. मला असं वाटतं की ती धारणा चुकीची आहे. की तिकडचा शेतकरी समृद्ध आहे आणि नाही, नाही. विदर्भातला आत्महत्या करतो. नाही, नाही. हेच आपण लहानपणापासून तेच ऐकत तेच आलेलो आहे. ऐकत आलोय. पण ते पूर्ण तो लँडस्केप तुम्ही चेंज केलेला आहे. नाईस. खूप, खूप, खूप छान वाटलं सचिनजी हो. तुमच्याशी भेटून. त्याच्यासारखी एक किस्सा माझी झाली आहे. त्याची अच्छा. इच्छा तर नव्हती, पण बनावं लागलं त्याला. पण पण जाऊन आता खूप मोठं खूप समजलं. मोठा, बिलकुल म्हणजे तशीच लाईफ माझी झाली आहे. म्हणजे ती डेस्टिनी डिझाइन होती. डिझाइन होती. म्हणजे तुम्ही म्हणता ना, की कितीही म्हटलं मी नाही जायचं, नाही जायचं, तरी त्यांनी बरोबर तिकडे नेलं. बरोबर. कारण कुठेतरी ते लिहिलेलं होतं, की याच्या हातून काहीतरी मोठं काम होणार आहे या क्षेत्रात. शेवटी ते सगळं वरच्याने डिसाईड करावं लागतं. आपण फक्त करणारे आहोत. ते जेव्हा लोकं ऐकतात ना 500 एकर, 500 यार एकर. आमच्याकडे 10 एकर नाही मॅनेज होत म्हणतात. असे खरंच खरंच. हे लोकांचे वर्ड्स असतात असे. पण किती आम्हाला सांगू ना, 500 एकरी म्हटलं ना आम्हाला एकदम, म्हणजे असं वाटतं की आपण पुढच्या वर्षी पुन्हा 100-200 एकर ॲड ऑन 100 करू शकतो. ॲड ऑन करू शकतो. तो आता एक्सपिरियन्स येतोय. एक्सपिरियन्स, मॅनेजेबल मॅनेज लेबर, आपलं मॅनपॉवर वाढताय, मॅनपॉवर. मशिनरी वाढताय. बरोबर. आम्ही म्हणजे कसं आहे, लोकांनी कसं कापूस वेचणारे लोकं नाही राहत. आम्ही लोकही जोडले सोबत. म्हणजे असे जोडले का, जे कापूसची टीम आहे, हां. अकोल्यावरून आली 80 लोकांची. 12 वर्षाहून आमच्याकडे येत आहे. दुसरे लोकं त्यांना किती आमिष दाखवेल तरी जाणार नाही. का बरं? आम्ही माणसं जोडली आहेत. मनं जोडून घेतल्या लोकांसोबत. हां. आता जे आमच्याकडे नाईस. मॅनपॉवर आहेत, आमची दिवाणजी आहे काही-काही. हो. 28-29 वर्ष होऊन गेले. हां. काही-काही माणसं तर अशी आहे, म्हणजे 6-7 माणसं त्यांना किमान 20 वर्ष बरंच झाल्यात. आमच्यासोबत जुडल्यात. अच्छा. आम्ही लोकं जोडल्यात सोबत. नुसतं व्यवसाय नाही वाढवला, लोकं जोडून ठेवले. महत्वाचा मुद्दा आहे. मानसमध्ये मी डायरेक्टर पण आहे त्यांच्या तिथे. साहेबांच्या इथे डायरेक्टर पण आहे. मानस जे शुगर मिल आहे ना, तिथे अच्छा. डायरेक्टर पण आहे मी. हो. हो. नाईस. हे सगळी पाहून आमच्या तिथची त्या एरियातल्या मला त्यांनी डायरेक्टर म्हणून ॲज अ सिलेक्ट केलं. मला त्यांनी, आम्हा लोकांना तिथचं रोल मॉडेल म्हणून तिथे हे केलं, तुम्ही संचालक आमच्या इथे व्हा म्हणे. तुम्हाला पाहून लोकं आमच्याशी पुन्हा जोडतील म्हणे. हं. आता मग मॅनपॉवर काय आपल्याकडे? 13 माणसं आहेत आपल्याकडे परमनंट. अच्छा. आणि आजच्या डेटला कॉटन आणि रेडगर, म्हणजे तुरी वगैरे कापण्यासाठी जवळपास 150 लेबर बाहेरचे आहेत. अच्छा. ओव्हरऑल आमच्याकडे 100-150 लेबर सहज असतात. नेहमीच असतात. नेहमीच असतात. आणि त्यात 13 पर्मनंट आहे जे मॅनेजमेंट बघतात त्या मॅनेजमेंट बघतात. सगळ्याचं.
मुख्य माणसं 13 माणसं आहेत. हं. ड्रायव्हर, ट्रॅक्टर ड्रायव्हर हे सगळं पकडून, हं. दिवाण वगैरे पकडून हं. 2 भाऊ आम्ही. हं. सगळ्यांचे शेड्यूल ठरलं आहे. कदाचित मी लवकर गेलो 8 वाजता 8:00-8:30 ला निघालो, दादा टिफिन घेऊन येईल. तो लवकर गेला तर मी टिफिन घेऊन जाईल. हं. अशासारखं मॅनेज करून ठेवलं आहे. सगळ्यांचे हेड्स डिव्हाईड करून ठेवला आहे. हो, कोण नाईस. तर जसं आता गोडाऊनचे विशिष्ट यासाठी सांगतो, हे सांगण्यातून पॉइंट विसरलो मी, की हां. कोविडमध्ये जसा त्रास झाला होता, सगळं थांबून होतं. हं. मार्केट सगळे बंद होते. हं. त्यावेळेस आमच्याकडे होता कॉटन 1000 क्विंटल जवळपास अच्छा. स्टॉकमध्ये. अच्छा. आमच्याकडे हा गोडाऊन वेअरहाऊस नसतं, तर कदाचित आम्ही त्या वर्षी 20 लाख रुपये कमी कमवले असते. कसे? हं. तर लोकांकडे साठवण क्षमता नव्हती. त्यांनी खूप स्वस्तात विकल्या. विकले. म्हणजे 3500 वगैरे ₹3500 क्विंटल वगैरे कापूस विकला. अच्छा. तोच कापूस आम्ही 51च्या मध्ये विकला होता. का बरं? आमच्याकडे कॅपॅसिटी होती. ऑलमोस्ट दुप्पट. वेट करेंगे, वेट करेंगे. हं. ह्या सगळ्या गोष्टी खूप बारकावे खूप, खूप, खूप लक्ष ठेवावं लागते. शेतकरी जिथपर्यंत विचार करणार नाही, व्यापारी डोकं लावणार नाही, तिथपर्यंत सुखी नाही होणार. म्हणजे या सगळ्या डिस्कशनमधून माझ्या जे लक्षात येतंय, की सगळ्यात पहिले शेतकऱ्यांनी जे करावं ते एक गोडाऊन बनवावं. गोडाऊन बनवावं. आणि साठवणचं काही ना काही आपलं प्रयत्न करावा. आणि दुसरी गोष्ट करावं, की नगदीत व्यवहार करावा. नगदीत व्यवहार. हे 2 गोष्टी जरी केल्या तरी त्याची प्रॉफिट मार्जिन खूप वाढून जाईल. 4 दुकानी शोधावं, कुठून का मिळू शकतं, कोण का देऊ हं, शकतं, काय हं, नाही. आता अजून मास्टरी कशी असते, आता तुला हा ग्लास तुला माहिती आहे की माझा व्यवसाय असा आहे, हॉटेलचा बिझनेस, मला ग्लास लागणार आहे. हं, पण माहीत पडते काय यार, जेव्हा लगनसराई येते किंवा हे येतं तेव्हा मागवतो. हं, हं, मी हं. आधीच घेऊन ठेवतो ना. बरोबर. मी या सगळ्या गोष्टीवर खूप लक्ष केलं बारकावे. हं, मार्च महिन्यामध्ये जसं कंपन्यांचे सीडीज मी शिकलोय सगळ्या गोष्टी, शिकलोय सगळ्या हं, एक्सपिरियन्समधून. आमच्याकडे फर्टिलायझर आणि जे लागणारे मॅक्सिमम पेस्टिसाइड्स आहे, हं. माझ्याकडे मार्च महिन्यात माझ्या गोडाऊनला राहतील. अच्छा. ते लोकं जे ₹1000 मध्ये घेतील, मी 650-700 मध्ये घेतो. सीडी स्लॅब ऑलमोस्ट असतो 12% 15%. म्हणजे एखादी वस्तू जर ₹1000 ची असेल, तर ती ₹150 कमीने मिळेल तुम्हाला. हं. आणि तीच जेव्हा तुम्ही त्याचा हे येतो सीझन, सीझन. सीझनमध्ये तीच वस्तू 1200 ला होते. ऑलमोस्ट तुम्हाला 50% 50% 30-40% आरामात. 30% सहज वाचतात. हं. या सगळ्या गोष्टी मी खूप शिकलो. लागणार तर आहेच. लागणार नाहीच. लागणार तर आहेच. मग जे नंतर नाही बघू हे नंतर बघू. ताण लागल्यावर वीर खणण्यापेक्षा असं. आधीपासूनच तुम्ही आपली पूर्वतयारी करून ठेवा. हां, या सगळ्या गोष्टीवर लोकं लक्षच करत नाहीत. आमचं प्रॉफिट का बरं इकडे वाढतं तेच कारण आहे. हां. आम्ही आमची इनपुटच कमी ठेवली आहे. बरोबर आहे. तुमचं तिकडे आउटपुट चांगलं येणारच आहे ना बाबा. इनपुट कमी ठेवा ना तुम्ही. कॉस्टिंगच कमी पाहिजे ना. कुठलाही बिझनेस तुम्ही रन करता तर तुम्हाला कॉस्टिंगवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. घेताना जेव्हा ते सगळ्यात स्वस्त आहेत तेव्हा घेताय हं. आणि विकताना जेव्हा ते महाग सगळ्यात विकताय. महाग आहे तेव्हा ते विकताय. एक्झॅक्टली. का बरं त्याचे हाल का बरं शेतकऱ्यांचे होतात तेच कारण आहे. रेट पडतात का बरं? आता जसं धानाचा सीझन येतो ना, मार्केटला पाय ठेवायला जागा नाही इतका धानाचे पोते येतात. हं. सर डिमांड आणि सप्लायमध्ये डिस्टर्ब झालं का चित्र बिघडलं. तुम्ही तिथंच तर मार खाता. आणि आम्हाला मार्केटमध्ये आणावं लागेल. आम्ही क्वांटिटी प्लस क्वालिटी याच्यावर खूप बारकाईने लक्ष राहते. हं. मागच्या वर्षी आम्ही तुरी विकल्या. तर ज्या मिलला तुरी विकल्या 550 मध्ये तुरी होत्या. नहीं बोले किसान की रही नहीं सकती इतनी तुअर, एक ही किसान की. रही नहीं सकती बोले. जेव्हा ज्यांनी जे क्वालिटी पाहिली, एक ऐसी एक नंबर की क्वालिटी की रही नहीं सकती बोले. हं, हं, हं. त्यांनी भेटायला बोलवलं. खूप हं, मोठी पार्टी आहे. त्यांचा ब्रँड चालतो, नाव चालतं. हं. आणि तेव्हा रेट्स होते ₹65 म्हणजे ₹6500 क्विंटल तुरी होत्या. हं. मी ठसांनी त्याला 6,900 ने विकल्या 400 वरता. अच्छा. इसके कम मेरे को देना नहीं है. हां. घेतल्या त्यांनी. क्वालिटी प्लस क्वांटिटी क्वांटिटी एकदम मिळाली. सारखी. असं तुम्ही प्रत्येक क्रॉपला आमच्याकडे आम्ही म्हणजे गहू, धान आम्ही आपली छाती ठोकून विकतो. ये भाव रहेगा तो बेचूंगा. घेतात. त्या गोडाऊनचा खूप मोठा रोल आहे. खूप मोठा रोल आहे. जो मी ॲक्सिडेंटली तर झाला होता. होऊ शकते डेस्टिनीने तो तसंच बनवून बनवून घेतला. घेतला. आहे की नाही? नाहीतर कोण गोडाऊन बनवतं? कुठला शेतकरी बनवतो इतकं मोठं गोडाऊन? नाही लहान शेतकरी विचार नाही करू शकत, पण तो यार तुझ्या घरात 5 रूम आहेत, 1 रूमचीच विचार कर ना तू. हां.
हो, करून पण मोठं इतकं मोठं गोडाऊन ते बनवून घेतलं कारण फॅक्टरी काढायची होती फॅक्टरी करायची होती. आणि ते आज असं यूजमध्ये येत आहे. यूजमध्ये आहे. आम्हाला ते गोडाऊन आमचं किमान वर्षाला 25 लाख रुपये किमान कमवून देतं. का- टॅक्सेस. क्या आम्ही विचारच नाही करू शकत. सामान इतकं ट्रॅक्टरचं हे 12,000 स्क्वेअर फीट 12,000 स्क्वेअर फीटचं आहे. बांधायला त्रास गेला. 80-90 लाख रुपये लागले. हळूहळू दरवर्षी. 12,000 स्क्वेअर फीट हो, म्हणजे हो, खूप हो. मोठी विदाऊट एनी लोन. पूर्ण कवर्ड असेल ना? नाही पूर्ण हो, कवर्ड. हो, हो. फुल फुल कवर्ड. नाईस. असा विषय आहे. ठीक आहे. नाही, शेतकरी विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीवर, नाही का? दृष्टिकोन थोडासा दूरचा ठेवायला पाहिजे. बिलकुल. असं आहे. चला.